तर सगळ्यांना माझा सादर प्रणाम. आज आपल्या देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबरावजी देशमुख सर यांची जयंती, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या ह्या ॲग्रो व्हिजनचा आपला आज अंतिम दिवस आहे आणि आपल्याला भरपूर काही शिकण्यासाठी भेटत आहे. तर आजच्या ह्या सभागृहामध्ये आपल्यासाठी अशीच एक इमिनंट पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर संतोष गहुकर सर, जे की हेड आहेत ऑइल सीड रिसर्च स्टेशन, जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तसेच सरांकडे आणखीन एक फार मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे सर आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहे, जे की कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारकडून त्यांना सरांना भेटलेलं आहे. तर अशी आणि सरांचं जे आज लेक्चर राहणार आहे ते राहणार आहे पावसावर अवलंबून पारंपरिक तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ कशी करावी, या बाबतीत सर आपल्याला माहिती देणार आहेत. तर आपण सरांच्या ह्या लेक्चरचा आस्वाद घ्यावा आणि जे काही आपले डाऊट्स असतील ते आपण सरांना विचारू शकता. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण अतिशय मग्न होऊन हे लेक्चर ऐकावं आणि त्याचा लाभ घ्यावा, ही अशी मी सर्वांना विनंती करतो. ती मी सरांना लेक्चरसाठी आमंत्रित करतो. सर प्लीज. सर्व उपस्थित मान्यवरांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत. जसं की माझी ओळख करून दिल्या गेलेली आहे की तेलबिया संशोधन केंद्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आवाज येतो आहे की जोरात पाहिजे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तेलबिया संशोधन केंद्र जे आपल्या 11 जिल्ह्यामध्ये विस्तारित आहे, तिथे मी प्रमुख म्हणून बघतो आहे. त्या व्यतिरिक्त कृषी क्षेत्रामध्ये विविध उद्योग निर्मिती आणि त्यासाठी लागणारं सहाय्य, त्याच्या योजना आणि आज विशेष करून तेलबियामध्ये कोणता उद्योग होऊ शकतो किंवा तेलबिया लागवड करत असताना त्याला उद्योजकतेकडे कसं आपण बघू, ह्या दृष्टीनं चर्चा करण्याचा मी प्रयत्न करील. कारण जास्त लागवड तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या बाबतीत मी बोलण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचसोबत लागवड करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत जेणेकरून शेती हा उद्योग होईल, ह्या दृष्टीने चर्चा करण्याचा प्रयत्न करू. याच्यात शेवटी क्वेश्चन आन्सरसाठी वेळ दिला. तर आजचा विषय आहे की पारंपरिक जी शेती आहे किंवा कोरडवाहू शेती आहे, त्या कोरडवाहू शेतीमध्ये तेलबिया कोणत्या घेतल्या जाऊ शकतात आणि त्या तेलबियामध्ये कोणतं तेलबिया घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं उत्पन्न आणि उत्पादनात वाढ होईल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तेलबियामध्ये जवळजवळ 8 ते 9 तेलबिया येतात, परंतु त्यामधल्या 3 तेलबिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खाद्य तेल जे म्हणतो आपण त्या दृष्टीने, आणि इतर तेलबिया ज्या आहेत त्या इतर कामासाठी पण वापरल्या जातात. परंतु आपल्या इथे कोरडवाहू क्षेत्रामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये येणाऱ्या तेलबिया जर पाहिल्या तर एक सगळ्यात पहिलं जे तेलबिया येतं ते सूर्यफूल आहे. करडी एक महत्त्वाचं आहे. आपण जर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागातून जर आले असाल तर आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षीपासून तेलबिया करडीच्या क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सूर्यफूल हे महत्त्वाचं पीक आहे आणि जे जुने लोक आहेत त्यांचे हे पारंपरिक पिकं होते, सूर्यफूल आणि करडी. त्यामध्ये जवस पण होतं, तीळ पण होता. परंतु आपल्याला माहिती आहे की जवस आणि तीळ हे फार थोड्या प्रमाणावर राहिलेलं आहे आणि जवस, तीळ हे चटणी किंवा कमी प्रमाणात वापरल्या जातात. परंतु खाद्यतेल म्हणून जर आपण विचार केला तर खाद्यतेलामध्ये सूर्यफूल आणि करडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण आज जे मार्केटमध्ये आहे उपलब्ध जे तेल आहे त्यामध्ये सूर्यफुलाचं तेल महत्त्वाचं आहे. सोयाबीनच्या तेलाच्या भावाच्या बरोबर सूर्यफुलाचं तेल आहे. त्याच्यामुळं सामान्य माणसाला परवडणारं असं ते तेल आहे. दुसरं जे करडी आहे, हे करडी उच्चभ्रू लोकांचं तेल समजलं जातं, कारण त्याचा भाव जास्त आहे, 300 रुपयाच्या वरच जातो. सूर्यफूल आताही आपण स्टॉलवर जरी बघितलं, अमृतधाराचा जरी ब्रँड धरला
तरी 150 रुपये लिटर तेल आहे सूर्यफुलाचं. सोयाबीनचं पण 150 आहे, पण करडी आज 230च्या वर आहे. भुईमुगाचं तेल 180च्या वर आहे. याचाच अर्थ काय की सामान्य माणसाला जे तेल लागतं ते तेल आपल्याला आपल्या शेतावर जर पिकवता आलं तर आपण स्वयंपूर्ण होऊ. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की आपलं क्षेत्र हे जास्तीत जास्त कोरडवाहू क्षेत्र आहे. बऱ्याच ठिकाणी ओलिताची सोय नाही आहे. पण ह्या 2-3 पिकं जे आहेत महत्त्वाचे, करडी, सूर्यफूल, भुईमुग, जवस, तीळ, तर यातला तिळाचा वाण जे आहे उन्हाळी हंगामात चालतं. त्याला संरक्षित पाणी असेल तिथे लागवड केली जातं किंवा ओलिताखाली पण केली जाते. पण याचं प्रमाण खूप कमी आहे कारण याची मागणी कमी आहे. मागणी जरी जास्त असेल तरी तिळासारख्या तेलाला मर्यादा आहेत. परंतु सूर्यफूल आणि करडी आणि भुईमुग हे 3 पिकं हे खाद्यतेलाच्या पिकामध्ये आहे आणि याची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता जेव्हा आपण शेती करत आहोत आणि आज शेती ही कोरडवाहू क्षेत्रावर करायची आहे, त्यावेळेस आपल्याला शेतीमध्ये उद्योजकता कशी निर्माण करता येईल ह्या दृष्टीने बघणे अत्यंत गरजेचं आहे. आज जरी मी कोणत्या पिकाच्या बाबतीत बोलत असेल तरी पण माझा बोलण्याचा ओघ हा कृषी क्षेत्रामध्ये उद्योग निर्मिती कशी होईल आणि आपलं क्षेत्र हे उद्योग म्हणून कसं समोर आणता येईल ह्या दृष्टीने पाहण्याचं आहे. कारण आज मागील काही वर्षापासून आपण बघत असाल प्रत्येकजण म्हणतात की शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे किंवा शेती ही उद्योग म्हणून पाहिली पाहिजे. आणि माझं पण म्हणणं हेच राहील की शेती आपण जेव्हा करतो तेव्हा तिला औद्योगिक दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचे जे पैलू आहेत ते पैलू आपण ह्या तेलबिया लागवड करत असताना पाहणं गरजेचं आहे. आपल्याजवळ भरपूर पिकं आहेत, पिकांना कमी नाही, परंतु शेतकरी म्हणून आणि शेती उद्योजक म्हणून म्हणायला हरकत नाही. तर शेतकरी हा शेती उद्योजक असायला पाहिजे. आणि शेती हा उद्योग जेव्हा म्हणून पाहतो तेव्हा आजचा विषय जो तेलबिया आहे तर तेलबियाकडे उद्योग म्हणून कसा बघणार हे महत्त्वाचं आहे. म्हणून तेलबिया लागवड करत असताना इतर पिकांच्या मानाने तेलबिया हा उद्योग कसा करता येईल आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. आणि तेलबियाचा क्षेत्र निवडत असताना, कारण जसं मी म्हटलं की आपल्याकडे खूप सारे पिकं आहेत. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जर म्हटलं तर भात आहे, लाखोळी आहे. इतर विभाग म्हटलं तर तूर आहे, कापूस आहे, नगदी पीक आपण समजतो त्याला. भुईमुग वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये करडीचं क्षेत्र खूप जास्त आहे, सूर्यफूल पण आहे. पण मागील वर्षी चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये रेकॉर्ड ब्रेक करडीचं लागवड झाली. कारण त्याचं वेगळं आहे. आणि उद्योग कसा करायचा ह्या तेल क्षेत्रामध्ये हे आज आपण बघणार आहोत. तर आपल्याला जेव्हा शेती करतो, खरीप हंगाम चालू झाल्यानंतर आपण नियोजन करायला पाहिजे की मला कोणतं पीक लावायचं आहे. आणि पीक लावत असताना आपला उद्देश हा असतो की आपल्याला त्यातून उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि हे उत्पन्न मिळालं पाहिजे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कापसापासून आपल्याला किती मिळतं, तुरीपासून वर्षाच्या शेवटी किती मिळतं, हरभऱ्यापासून किती मिळतं, गव्हापासून किती मिळतं हे पाहून आणि मग तेलबियामध्ये आपल्याला किती मिळतं हे पाहणं गरजेचं आहे. आणि खरोखर आपल्याजवळ ज्या असलेल्या संसाधनं आहेत, शेती आहे, आपल्याजवळ पाणी असेल, त्या पाण्यामध्ये ह्या सर्व पिकांमधलं कोणतं पीक आपल्याला घेता येईल आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नफा मिळेल ते पीक घ्यायला पाहिजे. तर आपण औद्योगिक दृष्टीने त्याकडे पाहतो आहे शेतीकडे असं म्हणायला हरकत नाही. पण हे पीक निवड करत असताना पहिला मुद्दा आहे की आपल्याला आर्थिक मिळकत भरपूर मिळाली पाहिजे. आणि आर्थिक मिळकत जर मिळत असेल तरच ते पीक लावण्यात अर्थ आहे, नाहीतर ते पीक लावण्यात काहीही अर्थ नाही. जर तोट्याचं जर पीक असेल तर किंवा बरोबरीचं जर पीक येत असेल तर ते पीक लावू नये असं माझं स्पष्ट मत आहे. त्यात नफा मिळालाच पाहिजे कारण नफ्यासाठी आपण शेती करतो आहोत. आणि म्हणून त्याला उद्योग या दृष्टीने पाहावं. आणि म्हणून ह्या तेलबियांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण याची काही आकडे जर पाहिले आपण, जसं आपण तेल बियाचं निवड करत असताना कोणत्या याने घ्यायला पाहिजे तर पहिला मुद्दा की त्याचा हमीभाव किती आहे. हमीभाव भेटतो का हा सगळ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. कित्येक पिकांचे हमीभाव जाहीर होतात पण हमीभावाने आपल्याला ते पीक विकत घेतलं जात नाही, आपला माल विकत घेतला जात नाही आणि म्हणून आपण तोट्यामध्ये जातो. आज जरी कापूस असेल, इतर पिकं असेल, हमीभावाने
जो काही असेल त्यांनी जर आपण हिशोब काढला तर आपण ते प्रॉफिटमध्ये असणार, पण आपल्याला अनुभव आहे की त्या पिकांमधला हमी भावाने खरेदी होत नाही. आणि ती जर खरेदी होत नसेल तर आपलं जे हिशोब आहे तो चुकतो. तेलबियामध्ये एक महत्त्वाचं ह्या 2-3 वर्षामधलं गणित आहे की तेलबिया आणि त्या कोण घेतं हे मी सांगणार आहे. म्हणजे असं वाऱ्यावर तुम्हाला सांगून जाणार नाही की बाबा ते हमी भाव आहे म्हणून तुम्ही तेलबिया लावायला पाहिजे. करडी ही हमी भावाने विकत घेतली जात आहे. नागपूरमध्येच महाराष्ट्र शासनाचा महाज्योतीचा एक उपक्रम चालू झालेला आहे आणि त्याच्या अंतर्गत यावर्षी ती करडीची लागवड 6 जिल्ह्यामध्ये केल्या गेली. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, जेव्हा ऑनलाईन पोर्टल चालू केल्या गेलं करडीच्या लागवडीसाठी तर शेतकऱ्यांनी ऑनलाईन गुगल फॉर्म इतके भरले की 3 दिवसामध्ये पोर्टल बंद करावं लागलं. कारण बियाण्याचा तुटवडा पडायला लागला होता, बियाणं कमी पडायला लागलं होतं. 1000 हेक्टर जागा नसलेलं आज 15,000 हेक्टरवर एका वर्षात करडीची लागवड आपल्या क्षेत्रामध्ये 6 जिल्ह्यामध्येच झाली. बाकीचे जिल्हे बंद करावे लागले होते कारण बियाणं कमी पडत होतं. याचं कारण एक होतं की जो शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे हमी भाव, तो हमी भाव इथे ह्या योजनेमध्ये दिला गेलेला आहे. ही सरकारी यंत्रणा आहे आणि इथे करडीला हमी भाव दिला गेला आणि करडीचा हमी भाव 5,300 पुढे काही आकडा आहे 17 की 27. आता आपण 53 रुपये हमी भाव जर करडीचा धरला तर 53 गुणीला करडीचं जे उत्पन्न येईल ते आपलं उत्पन्न असेल. तर हे निवड करत असताना आपल्याला पहिले पाहायचं आहे की हमी भाव आहे का, विक्री करण्यासाठी जागा आहे का किंवा खरेदीदार उपलब्ध आहे का, दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा नंतर आपला हिशोब, त्याच्यामध्ये आपल्याला खरंच खर्च वजा जाता काही पैसे मिळणार आहेत का, ह्या 3 गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून नंतरच आपण पिकाची निवड करावी. आणि म्हणून मी इथे समोर दिलेलं आहे की पिकाची निवड कशी करावी. तर तेलबियाचं महत्त्व काय आहे मी पुढच्या 2 स्लाईडमध्ये सांगेल, परंतु निवड करत असताना इथे जसं दाखवलेलं आहे की पिकाच्या इतर उत्पादनांना भाव असावा. जसं फक्त आपण उत्पादन काढलं तर त्या उत्पादनाच्या भरवशावर आपण आपली शेती करू शकत नाही. कारण आपल्याला आजपर्यंतचा अनुभव आहे की करडी असो की कोणतंही पीक असो, तो माल आला मार्केटमध्ये विकला की तो कमी भावाने येतो किंवा माल खराब आहे म्हणून काहीतरी भाव कमी केला जातो. तर फक्त तेवढ्या मालावर जर आपण अवलंबून राहत असू तर आपण खऱ्या अर्थाने उद्योजक होऊ शकत नाही, शेतीला उद्योग आपण करू शकत नाही. मग आपण जे पीक लावतो त्या पिकाचे सगळे अवयव म्हणायला हरकत नाही किंवा सगळा जो माल आहे त्याचं जर प्रोसेसिंग होत असेल, त्याला जर आपल्याला भाव मिळत असेल तर ती खऱ्या अर्थाने उद्योगमध्ये आपल्याला निर्मिती करता येईल. म्हणून आपण जे पीक लावणार आहेत त्याच्यात महत्त्वाचा जो माल आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर जे आहे इतर गोष्टी, जसं भुईमुगामधलं कुटार महत्त्वाचं असतं, तर असे इतर जे भाग आहेत, झाड असेल, त्याचा पालापाचोळा असेल, याचं महत्त्व काही आहे का. तर तेलबियामध्ये ढेप ही महत्त्वाचा भाग आहे आणि ढेप एक्सपोर्ट होते. जरी आपण आपल्या प्राण्यांना खाऊ घालतो तरी ती एक्सपोर्ट होते आणि एक्सपोर्ट पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून पीक निवड करत असताना महत्त्वाचा माल आणि इतर उत्पादनं ही आपल्याला त्यापासून मिळतील का आणि त्यापासून आपल्याला बाजूचं इन्कम काही मिळू शकेल का हे विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने हा तेलबिया एक कॅश क्रॉप म्हणून, एक नगदी पीक म्हणून समोर येत आहे, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि तेलबियाच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला मेन उत्पन्न मिळतं, त्याच्या व्यतिरिक्त ढेप पण मिळतं. जर आपण उद्योजक जर होऊ शकत असोल, म्हणून मी कृषी उद्योजक म्हटलेलं आहे, तर त्याची तेलघाणी किंवा तेल उद्योग आपण गाव पातळीवर तयार करू शकतो. आणि तो कसा ते मी शेवटी सांगणार आहे, त्याचं अर्थशास्त्र कसं तेही सांगणार आहे. मी लागवड तंत्रज्ञानावर जास्त बोलणार नाही. तर अशा दृष्टीने आपल्याला त्याचं बाय प्रॉडक्ट काय काय मिळेल याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, आपल्याजवळ जमीन असतं, पाणी असतं. पाण्याची कमतरता आपल्याला आहे, जास्त पाण्याचं पीक आपण लावू शकत नाही, ही आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की पीक निवड करत असताना सगळा माल विकला गेला पाहिजे, कमी पाण्यात येणारा पाहिजे, कमी जास्त हलकी जमीन असली तरी त्यामध्ये येणारं असलं पाहिजे, त्यावर किडीचा रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी होणारं पीक असायला पाहिजे आणि रास्त भाव मिळणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरा भाग महत्त्वाचा की जंगली जनावरांपासून त्याचं नुकसान होता कामा नये. आज आपल्याला माहिती आहे प्रत्येक पिकामध्ये जवळजवळ जंगली जनावरांचा त्रास प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे. आणि जर तो नसेल तर ते पीक आपलं पीक आणि खरं कॅश क्रॉप म्हणून आपल्याला निवड करायची आहे. तर ह्या मुद्द्यांचा विचार करून पिकाची निवड करायची आहे. नंतर महत्त्वाचा भाग, जसं मी उद्योजकता म्हटलं, शेती उद्योग जे म्हटलं,
इतर पिकांमध्ये आपल्याला उद्योजकता निर्माण करण्याला वाव थोडा कमी आहे. कमी यासाठी म्हणतो कारण मोठा उद्योग जर करायचा झालं, जसं आपलं कापूस असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, धान असेल, मोठी इन्व्हेस्टमेंट लागतं. एक सामान्य शेतकरी उद्योजक होऊ शकत नाही. जर आपल्याला सामान्य शेतकऱ्याला उद्योजक तयार करायचं असेल, बनवायचं असेल, तर लहान लहान जे उद्योग आहेत, आपल्या मालावर आधारित उद्योग आहेत, ते निर्मिती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे तेलबियांचं महत्त्व जास्त आहे, कारण तेलबियामध्ये ही क्षमता आहे की आपण तो उद्योग निर्मिती करू शकतो. आणि जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी प्रत्येक गावामध्ये तेलघाणी राहत होती. आत्ता तर हे नवीन पॅकेटमधलं तेल चालू झालेलं आहे. पण मी म्हणणार नाही की लूज तेल विक्रीला परवानगी पण नाही, पण पॅकेटमध्ये पण आपण गावामध्ये तेलघाणी करू शकतो. आणि आपला माल कोणत्याही मार्केटमध्ये विकायला न जाता आपल्या गावामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून एक आपला उद्योग आपण तयार करू शकतो. याचं एक विशेष महत्त्व यासाठी आहे की घरामध्ये पुरुष आणि स्त्री दोघंजणं असतात आणि महिलांचा सहभाग शेतीमध्ये जास्त असावा, हा आपला प्रयत्न असतो. पण महिलांना जास्त भारी काम आपण देऊ शकत नाही. तर आपल्याला सोबत घरी राहून काही काम देता येईल का आणि आपलं आर्थिक मिळकत वाढवता येईल का, या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. आणि हे तेलबियाच्या बाबतीत होऊ शकतं. आपण जर लहानशी तेलघाणी घरी जर लावली, तर तेलबिया आपल्या शेतात लावल्या तर पुरुष हा शेतीतलं काम करेल आणि घरची तेलघाणी पाहण्याचं काम घरची स्त्री करेल. म्हणजे आपला माल आपणच घरी प्रोसेसिंग करू, आपलाच माल आपण प्रक्रिया करू आणि त्यापासून जे आपल्याला, समजा उदाहरण जर घेतलं मी करडीचं किंवा सूर्यफुलाचं, तर सूर्यफुलापासून जेवढा आपल्याला नफा मिळणार होता त्यापेक्षा डबलपेक्षा जास्त नफा आपल्या त्या तेलघाणीमधून मिळणार आहे. तेलघाणी ही 10 बाय 10च्या खोलीमध्येही चालू शकते. महत्त्वाचा मुद्दा आहे की मी लहान उद्योजक जेव्हा म्हणतो आहे, ते 10 बाय 10, 10 बाय 20च्या खोलीमध्येही तेलघाणी आपल्याला चालू करता येते. आणि म्हणून अशा पिकांची निवड केली पाहिजे की जो माल आपला आहे तो मार्केटमध्ये एक दिवस रात्रभर उभं राहून ट्रॅक्टरचं जाण्याचं भाडं देऊन, एक मजुरी देऊन माणसाची, आणि नंतर पैसे 15 दिवसांनी मिळणार असणार आणि त्याच्या भावाची गॅरंटी नाही, असं पीक लावण्यापेक्षा ज्या पिकाची गॅरंटी आहे भावाची, त्या पिकाला घरीच उत्पादन करून घरीच जर प्रक्रिया केली तर तो माल आपला माल आणि खरा उद्योजकता आणि खरं इन्कम वाढवण्यासाठी मदत करेल. आणि अशा दृष्टीने प्रत्येक पिकाकडे पाहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण पिकाकडे ह्या दृष्टीने पाहू तर खरंच शेती ही उद्योग म्हणून येईल आणि आपण उद्योजक असू. आपल्याला कोणाकडे जाण्याची गरज नसेल, कोणाकडे पैसे 15 दिवसांनी मिळत आहेत की 20 दिवसांनी मिळत आहेत याची गरज राहणार नाही. आपला माल आपल्याच ठिकाणी आपण प्रक्रिया करून आणि तेल काढल्यानंतर त्याचं साठवण क्षमता खूप जास्त असते, ते आपण हळूहळू वर्षभर पण विकू शकतो. तर ह्या दृष्टीने ह्या तेलघाण्यांचं महत्त्व आज वाढलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की, म्हणजे जाहीरपणे सांगायला हरकत नाही की आता तुमच्यासमोर बाकीचे प्रश्न चालू होतील की मार्केटिंग कसं करायचं, तेलघाणी कशी उभी करायची, त्याला तांत्रिक सहकार्य कुठून मिळेल, ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्नाचे उत्तरं आहेत. म्हणून मी तुम्हाला तेलघाणीसाठी उद्योग सांगतो आहे. OBC इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरसोबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ऑलरेडी टायअप झालेला आहे. त्याचा तांत्रिक सल्लागार मीच आहे आणि मीच तुम्हाला सांगतो आहे की तुमचा तेलघाणी जर लावत असाल आणि तुमची तेलघाणी जर तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला कच्चा माल पुरवणे आणि तुमचा असेल तर तुमचा पक्का माल विकत घ्यायची जबाबदारी ते घेत आहेत. त्याचा हमीभाव 230 रुपये भुईमुगाचा आजही ठरलेला आहे. 230 रुपये लिटरने तुमचं तेल ते घेऊन जाणार. अशा पद्धतीने ढेप पण घेऊन जाणार. जर ढेप तुम्हाला गावात विकायची असेल तर तुम्ही गावातही विकू शकता. तुम्हाला जास्त भाव जर मिळत असेल तर तुम्ही त्या भावालाही तेल ढेप विकू शकता. अशा पद्धतीने आपला माल जर तयार झाला, त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर मार्केटिंगचा प्रश्न इथे तेलाचा सुटतो आहे. भुईमुगाचा झालेला आहे, आता करडीमध्ये घेत आहेत आणि सूर्यफुलाचा म्हणायला काही हरकतच नाही, कारण आपल्याला माहिती आहे की गडकरी साहेबांच्याच ह्या मानसमध्येच सूर्यफुलाचा मोठा प्लॅन्ट आहे आणि सूर्यफुलाचं बी बाहेरून आणावं लागतं, ही परिस्थिती आहे. सूर्यफूल आज आपल्या भारतामध्ये जे कारखाने आहेत त्यांना बियाणं मिळत नाही व माल मिळत नाही आहे, तो इम्पोर्ट केला जातो आहे, आयात केला जातो आहे. आणि ही आज आपल्याजवळ संधी आहे की तेलबियामध्ये जर आपण उत्पादन केलं तर आपलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होऊ शकतं. ह्या ठिकाणी आपलं सूर्यफूल किंवा करडी आपण तिथे विकत देऊ शकतो. ह्या दृष्टीने आपल्याला ह्या तेलबियाकडे पाहायचं आहे. OBC इंडियन चेंबरमध्ये मागेही जाहिरात आली होती, केव्हाही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आज मितीस 150 तेलघाण्या कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, जालनामध्ये चालू झालेल्या आहेत. विदर्भामध्ये 10 ते 15 घाण्या चालू झालेल्या आहेत आणि त्या घाण्या सगळ्या त्यांना अटॅच आहेत. भुईमुग मिळत नाही, दाणे मिळत नाही, तर दाणेही 10 रुपये कमी किमतीने ते विकत घेऊन देतात.
तुमचं तेल ते विकत घेऊन जातात, त्यांच्या ब्रँडमध्ये एक्सपोर्ट करत आहे आणि एक्सपोर्टसाठी तयारी चालू आहे. तर ह्या दृष्टीने पुढचं येणारा काळ जो आहे हा तेलाचा आहे. आणि तो का आहे, आता तुम्हाला वाटेल की हा तेल आताच एकदम वर का आलं, हे आपण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर काय परिस्थिती आहे हे समजून घेतल्याशिवाय समजणार नाही. कारण इतर आपलं पिकं जे आहेत त्याच्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. भारत हा इतर पिकांमध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याच्यामुळे माल भरपूर पडलेला आहे, गोडाऊन भरलेले आहेत. पण तेलबियाची परिस्थिती एकदम वेगळी आहे आणि उलटी आहे. तेलबियाचं शॉर्टेज आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, सूर्यफुलाचं बियाणं जरी आज मागितलं तर सूर्यफुलाचं बियाणं आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही. 4 प्रायव्हेट कंपन्यांना मी स्वतः विचारलेलं आहे, पण बियाणं उपलब्ध नाही आहे. कोणत्याही कृषी विद्यापीठाकडे आज नाही आहे, कारण सूर्यफूल आपण शेतकरी लावत नव्हतो, त्यामुळे बियाण्याचं उत्पादन झालेलं नाही आहे. जर ही सुरुवात करायची असेल तर कुठेतरी जसं करडी भुईमुगाची सुरुवात झालेली आहे त्या दृष्टीने आपल्याला जावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीने उद्योग फक्त लागवड म्हणून नाही तर उद्योगाच्या दृष्टीने आपल्याला समोर जाणं गरजेचं आहे. जे मी सांगत होतो की तेलबिया क्षेत्र का महत्त्वाचं आहे, इथे आकडा बघा, 68,000 कोटीचं चलन भारतीय तेल आयातीमध्ये भारताचं जात आहे. सध्याची परिस्थिती आहे. आपली तेलबिया किंवा तेलाची जी मागणी आहे भारतामध्ये ती 25 मिलियन टन्सची आहे. ह्या 25 मिलियन टनपैकी तेलबिया आपण किती तयार करतो किंवा तेल किती तयार होतो, तर ते फक्त 10.53 आहे. अजून 14 ते 15 मिलियन टनचं कमी आहे आणि ही संधी तेलबियामध्ये आहे. आज 14.46 मिलियन टनचा आयात भारत सरकार करत आहे, कारण खाद्यतेलाची निर्मिती आपल्या इथे होत नाही आणि ही संधी आहे. म्हणून भारत सरकारने ऑइलसीड मिशन चालू केलं. आपल्याला माहिती आहे, पूर्वी पहिले एका पिकाचे मिशन चालू होते. पहिले कडधान्य आलं, नंतर बाकीचे पिकं आले, नंतर भरड धान्य येत आहेत, नंतर मायनर मिलेट जे आपले राळा वगैरे होतात त्याच्यावर आलेलं आहे. पण तेलबिया हे रोजच्या आहारातलं एक अनन्यसाधारण महत्त्व असलेलं घटक असलेलं हे तेल आहे. त्याच्याशिवाय आपला किचन चालू शकत नाही आणि हे कधी बंद न होणारा कारखाना आहे. तेल कोणाचाही वापर कमी झालेला नाही आहे. वापर हा 12 किलो प्रति माणशी असायला पाहिजे, तो भारतामध्ये 18 किलो प्रति माणूस तेलाचं वापर आहे. आणि ही मागणी कायम वाढत आहे आणि पुढे वाढतच जाणार, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या खाद्याचे किंवा खाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बदलत आहेत. पॅकेजमधलं फूड घेणं, रेडीमेड फूड खाणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण, वापराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत पॅकेटमधलंच आता खाणं आपण प्रिफर करतो. म्हणून तेलाची मागणी ही कधीही कमी न होणारी मागणी आहे आणि तेलबियाची आज आपण जी आयात करतो आहे ती पुढे पुढे वाढत जाणारा आकडा राहणार आहे. आणि जर आपण ह्यामध्ये आपला उद्योग जर चालू करू शकलो, आपल्या शेतावर जर उत्पादन करू शकलो, त्याच्यात प्रक्रिया करू शकलो, तर यासारखा शेतीमध्ये दुसरा चांगला उद्योग नसणार आहे. म्हणून ह्या दृष्टीने ह्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीला अनुसरून आपण तेलाची निवड करायला पाहिजे. आता तेल कोणते आयात होतात याचे आकडे मी खाली दिलेले आहेत. जर 14.46 मिलियन टन जे तेल येत आहे त्यातलं 2.50 हे सूर्यफुलाचं तेल आयात केलं जात आहे. भुईमुगाचं तेल आयात केलं जात नाही आहे, पण सूर्यफुलाचंही होत आहे. आणि इतर जे आहे पामचं जर पाहिला तुम्ही तर 8.59 आहे. पाम सगळ्याला माहिती आहे की पामचं तेल आपल्या शरीराला हानिकारक आहे. आज पॅकेटमध्ये जे तळून येणारे पदार्थ आहे हे सगळ्या पामच्या तेलामधले आहेत जास्तीत जास्त. आपल्या तेलामध्येही, खाद्यतेलामध्ये, पॅकेटमध्ये येणाऱ्या तेलामध्ये 20% पाम तेल मिसळण्याची भारत सरकारची परवानगी आहे, पण त्यापेक्षा किती कमी असेल जास्त असेल हे त्यावेळेसच आपल्याला कळून जाईल. तर हे आयात जी आहे 2.50% जे सूर्यफुलाची आयात आहे ही सूर्यफुलाकडे आपण बघणं गरजेचं आहे. जी करडी आहे, जी आपल्या हृदयरोगासाठी अत्यंत चांगलं तेल म्हटलं जातं, जे करडीचं तेल आहे, आणि आज आपल्याला माहीत आहे हृदयरोगांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि हे जर कमी करायचं असेल आणि आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर आपलं गाव जर करायचं असेल आणि स्वतःची जर सक्षमता आपल्याला वाढवायची असेल तर ह्या तेलबियाकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि फक्त वळून उपयोग नाही, तर याची परिस्थिती आणि याचं प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं आहे, जो की लहान उद्योग निर्मिती करून आपल्या गावामध्येच आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना काम देऊन आपलं उत्पन्न वाढवायचं आहे. आता आरोग्याच्या दृष्टीने करडीचं तेल आपण 3 पिकं मी महत्त्वाचे घेणार आहेत: करडी, सूर्यफूल आणि भुईमूग.
पण भुईमुगापेक्षा करडी आणि सूर्यफूल आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण हे कोरडवाहू क्षेत्रामध्ये येणारं पीक आहे. भुईमुगाला पाणी जास्त लागतं. कोरडवाहू क्षेत्रामध्ये येणारं पीक जरी असलं, थोडं जरी आपल्याला संरक्षित पाणी असेल तर याचं उत्पादन क्षमता आपली डबल टिबल होऊ शकते. ही ताकद ह्या तेलबियांमध्ये आहे. तर आता करडीचं तेल आपण सुरुवात करू. करडीचं तेलाचं महत्त्व काय, याचा भाव का जास्त आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. करडी आपल्याला माहिती आहे हे खूप जुनं पारंपरिक पीक आहे. करडीला चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जो वन्य प्राण्यांचा त्रास आहे, हरणांचा त्रास आहे, रोहीचा त्रास आहे आणि रानडुकराचा त्रास प्रत्येकच पिकाला आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. आज शेतकरी ह्या गोष्टीला त्रस्त आहे की माल तयार होतो आणि जंगली जनावरांनी त्याचं नुकसान होतं. अशा वेळेस आपण कोणतं पीक घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि करडी हे अत्यंत चांगलं पीक आहे आणि चंद्रपूर गडचिरोली हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे त्याचं मागच्या वर्षीचं. मागच्या वर्षी 5,000 हेक्टरवर करडी चंद्रपूरमध्ये लावल्या गेली आणि तिथचा शेतकरी आज खुश आहे एकाच कारणाने, कारण करडी लावल्यानंतर त्याला 1 महिन्यानंतर काटे येतात. कारण तिथे वाघ पण येतात, तर त्याच्यामुळे राखणदारीला रात्री कोणी जात नाही, दिवसाही जाण्याची हिंमत करत नाही. करडी भातानंतर करडी लावली, निश्चिंत फक्त करडी काढायला गेलेलेही शेतकरी आहेत आणि भातानंतर कोणतंही दुसरं पीक नव्हतं. त्यांना एक जास्तीचं पीक मिळालं आणि त्यातून चांगलं उत्पन्न पण मिळालं. तर ही परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये आहे. जंगली जनावरांचा त्रास आणि त्याचं होणारं नुकसान हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून ह्या करडी ही लागवडीच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे, याला कोणतंही नुकसान होत नाही. आता आपल्या तेलाच्या दृष्टीने याचं महत्त्व काय असायला पाहिजे, तर हृदयरोगाचं आपलं प्रमाण खूप वाढतं आहे. आपल्याला माहिती आहे की डायबिटीस, हृदयरोग हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि याचा आकडा दिवसेंदिवस वाढत जातो आहे. तिसरं आहे कॅन्सर. तर ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि शेती म्हणून विचार करण्यापेक्षा पुढचं येणारं मार्केट काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आणि मार्केट कसं येणार आहे म्हणून मी हे रोग सांगतो आहे. पाम तेल टाकल्यावर त्याच्यात सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जास्त असल्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढतं आहे. आपण जर पाहिलं की वरचा एक उच्चभ्रू जो शेतकरी म्हणण्यापेक्षा जो आपल्या समाजाचा घटक आहे तो करडीचं तेल घेतो, शेंगदाण्याचं तेल घेतो किंवा तो मागच्या पॅकेटवर पाहतो की अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कशामध्ये आहेत, ते तेल ते वापरतात सगळे डॉक्टर आणि वरचे लोक. फक्त खालचेच आपण मध्यमवर्गीय असे राहिलो आहेत की कोणतंही तेल आलं ते वापरतो आणि नंतर दवाखान्याचं बिल वाढवतो. तर ही परिस्थिती करडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट नाही आहेत, अनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळं ह्या करडीच्या तेलाची मागणी बाहेर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि हे OBC इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर जे म्हणतो मी, हे प्रत्येक राज्यामध्ये पसरलेलं आहे. पण त्याची सुरुवात आपण ह्या तेलबियाची महाराष्ट्रामधून चालू केलेली आहे आणि ह्याचं एक्सपोर्ट सध्या नायजेरिया आणि इंग्लंडमध्ये सुरुवात करतो आहे, तिथे ऑफिस चालू होत आहेत. तर ही एक्सपोर्ट पोटेन्शियल आपल्या तेलामध्ये ह्या करडीच्या सूर्यफुलाच्या आहे. आणि हे याच्यात पुफा आणि मुफा ज्यांनी पाहिलं असेल, तेलाचं कंपोजिशन जर पाहिलं असेल, याचं प्रमाण करडीच्या तेलामध्ये खूप जास्त आहे आणि तेलाची गुणवत्ता आणि तेलाचं महत्त्व तिथं ठरतं. पुफा मुफा ज्याच्यामध्ये जास्त आहे, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, त्या तेलाची किंमत जास्त असतं. तर हे तेल जेव्हा आपण पुफा मुफा जास्त असलेलं करडीचं तेल किंवा कोणतंही तेल असेल त्याच्यामध्ये पुफा किंवा मुफा, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, हे जेव्हा त्यामध्ये असतं त्या तेलाची किंमत वर असते. आणि म्हणून उद्योजकता विकास, कोरडवाहू शेतीमधून उद्योजकता विकास हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्या ह्या तेलबियामध्ये आहे. नंतर ह्या तेलामध्ये तुम्हाला करडीचं एक उदाहरण आपलं चाललेलं आहे. तर करडीमध्ये तेलाचं महत्त्व वर आहे. 230 रुपये 250 रुपयाच्या वरच तेलाचा भाव आहे. तरीसुद्धा आज मागणी एक्सपोर्ट आणि भारतीय मार्केटमध्ये त्याची मागणी जास्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे कोरडवाहू क्षेत्रावर येणारं पीक आहे. कोरडवाहू क्षेत्रावर येणारं पीक आहे. जंगली जनावरांपासून त्रास होत नाही. आपल्याला गॅरंटेड हमी भावाने विकत घेणारा मार्केट आपल्या दारात उभा आहे. घेणारा खरेदी करणारा आपल्या दारात उभा आहे. इतकं चांगली परिस्थिती असताना ह्या तेलबियामध्ये आपण का दूर राहावं, आपण आपली उद्योजकता का निर्माण करू नये, आपल्या गावामध्ये तेलघाणी का निर्माण करू नये, हे आपल्यासमोरचा प्रश्न असायला पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक पिकाच्या प्रमाणामध्ये आपण पिकाला निवडायला पाहिजे की आपल्याला नफा, बाकीचा जो त्रास आहे तो कमी कसा होईल, कमी पाण्यात कसा येईल, कमी खतामध्ये कसा येईल, रोगराई कमी येईल. करडीला कोणतीही रोगराई दिसत नाही, फक्त एक मावा जर सोडला तर. करडीचं व्यावसायिक दृष्टीने मी महत्त्व
तीन बाजूनी सांगतो आहे. ज्या शेतकऱ्याकडे अत्यल्प पाणी असेल, म्हणजे विहीर नाहीच आहे, असाही शेतकरी करडीची लागवड करून उत्पन्न मिळवू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये रानभाजी म्हणून करडीचा वापर केला जात होता आणि रानभाजी करडी ही अत्यंत उत्तम आहे हृदयासाठी. करडीचं रानभाजी ही लोक आता आवडीने खातात, कारण ज्यांना हेल्थ कॉन्शियस लोक जे म्हणतो ते लोक रानभाजी ही करडीची खातात. आता आपल्याला मिळत नाही, जळगाव खानदेशमध्ये अजूनही मिळते. विदर्भामध्ये ती रानभाजी म्हणून आपल्याला करडीच मिळत नाही, त्याच्यामुळे रानभाजी नाही. जर ज्या शेतकऱ्याकडे 1-2 एकराचा प्लॉट असेल, त्याच्याकडे साधी बोरवेल जरी असेल, तरी तो करडीची रानभाजी करून उत्पन्न मिळू शकतो. एकच महिन्याचं पीक होईल. जसा हरभरा आपण हिरवा विकतो, हुरडा हिरवा विकतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न ही करडी एका महिन्यामध्ये देऊन जाईल. साध्या बोरचं घरगुती बोर असेल, त्याही बोरच्या पाण्यावर ही करडी तुम्ही पिकवू शकता. ती कशी मी पुढे इरिगेशन मॅनेजमेंटमध्ये किंवा पाणी व्यवस्थापनमध्ये सांगेल. एक पहिला झाला की करडीचा उद्योग आपण एका महिन्यामध्ये काढून मोकळा होऊन जाऊ, रानभाजी म्हणून विकून त्याच्यातून इन्कम मिळवू. दुसरा भाग, जर थोडं पाणी आपल्याकडे जास्त असेल, संरक्षित पाणी जर असेल, तर आपण करडीचं पीक वाढवू शकतो, जे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये भातानंतर आपण वाढवलेलं आहे. इतर जिल्ह्यांमध्ये आपण त्याची लागवड करू शकतो, कारण भातानंतर आपल्याकडे कोणतंही दुसरं पीक नव्हतं. त्या पिकाला पर्याय हा करडीचं पीक आहे आणि जंगली जनावरांचा त्रास होत नसल्याकारणाने याची नासधूस होत नाही. इतर पिकांसारखं नुकसान आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून ह्या करडीचं महत्त्व घेऊन कोलेस्ट्रॉल, जो महत्त्वाचा घटक आपल्या हृदयरोगांचा आहे, आज कोलेस्ट्रॉलची लेव्हल सगळ्यांची वाढलेली आहे. प्रत्येक 5-6 महिन्याने लिपिड प्रोफाईल आपल्याला चेक करावं लागतं आहे. आणि ह्या दृष्टीने येणारा काळ, येणारा मार्केट हे तेलबियाचं आहे. जे मी म्हटलं की इम्पोर्ट आपण 14.86 मिलियन टन्स जे करतो आहे, तर 14.86 मिलियन टन्सचं जे इम्पोर्ट करतो आहे, त्याला सबस्टिट्यूट फक्त सूर्यफूल आणि करडी राहणार आहे. जे आयात कमी व्हायची असेल आणि आपल्याला जर रास्त भाव मिळवायचा असेल, तर हे आपले तेलबिया पिकं समोर आहेत. इतर पिकांमध्ये आपल्याला हमी भाव मिळत नाही. आज तो तुमच्या दारामध्ये खरेदीदार नाही आहे. ह्या दृष्टीने आणि येणारा जो काळ, मी OBC इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि महाज्योती, तुमच्या माहितीसाठी सांगायला हरकत नाही, महाज्योतीचा चंद्रपूरमध्ये येत्या 3 महिन्यात मोठा ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्लांट करडीवरचा उभा होतो आहे. कारण ती महाराष्ट्र शासनाची योजना आहे. महाज्योतीने ह्या 15,000 हेक्टरवर करडीची लागवड केली. हे व्यावसायिक दृष्टीने केलेली आहे आणि शेतकऱ्यांना हे सांगण्याच्या दृष्टीने, शिकवण्याच्या दृष्टीने केलेली आहे. ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्र शासनाची आणि चंद्रपूरमध्ये येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये करडीचा जवळजवळ 40 टन प्रति दिवस कॅपॅसिटीचा प्लांट उभा होतो आहे. ही मागच्या वर्षी करडीची लागवड केली, त्या शेतकऱ्यांना पूर्ण अनुदान दिलं, त्यांना मार्गदर्शन केलं, लागवड झाली, आज तिथे प्लांट उभा राहतो आहे आणि फक्त आपण 6 जिल्ह्यामध्ये याची लागवड केलेली आहे. बुलढाणा, वाशिम हा पारंपरिक जिल्हा होता, अकोला त्यामध्ये घेतला, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धेचा काही भाग. आज तिथे प्लांट उभा झाल्याबरोबर तुमचा ज्या दिवशी करडी लावली त्याच दिवशी ॲग्रीमेंट होतं की तुमचं करडी 53 रुपयांनी विकत घेतली जाईल. महाराष्ट्र शासनाची दुसरी कोणतीच योजना नाही की हमी भावाने तुमची कोणता माल विकत घेतला जाईल अशी. ही करडीच्या बाबतीत यावर्षी झालेलं आहे. हमी भावाची 5,300 रुपयाची हमी भाव आहे. ज्या शेतकऱ्यांनी लावला त्यांचा माल त्यांच्या लोकेशनमध्ये, त्याला मार्केटमध्ये यायची गरज पडणार नाही. ज्या गावामध्ये जास्त उत्पादन आहे तिथे खरेदी केंद्र महाज्योती उभं करणार आहे आणि तिथून ती करडी विकत घेऊन ती तिथे प्रोसेसिंग प्लांटला येऊन तेल तयार करून त्या ब्रँडमध्ये ती मार्केटमध्ये येणार आहे. शेतकऱ्याला ज्या दिवशी आपण पीक लावतो आहे त्या दिवशी 53 रुपये मिळणार आहे, याची गॅरंटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2200 रुपये अनुदान दिलं गेलं, त्यानंतर पूर्ण तांत्रिक सहकार्य केलं गेलं, बियाणं मोफत दिलं गेलं. ही योजना ह्या करडीमध्ये लावल्या गेली. कदाचित ती सूर्यफुलामध्ये पुढे चालून येईल, कारण तेलाचं महत्त्व अत्यंत जास्त आहे. तेलाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खूप आहे. आज भारत म्हणून आपण आत्मनिर्भर भारत जेव्हा म्हणतो आहे, आत्मनिर्भर गाव आपण निर्माण करायला चाललो आहे, त्यावेळेस ह्या तेलबिया पिकांचं महत्त्व आणि त्यातल्या त्यात कोरडवाहू आणि वरच्या पाण्यावर येणाऱ्या पिकाचं महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे. कारण पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आपलं इनपुट शेतीमधलं राहणार आहे. म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये गॅरंटेड भाव मिळणारं, जंगली जनावरांचा त्रास नसणारं म्हणून हे पीक समोर येत आहे. आणि ह्या तेलाच्या वापरामुळं हृदयरोगाचं प्रमाण समाजामधलं आपलं कमी होणार आहे. कारण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याचं काम हे करडीचं तेल करतं आणि त्या दृष्टीने येणारा काळ हा ह्या तेलांमध्ये राहणार आहे. आणि
या व्यतिरिक्त मी पहिला उद्योग तुम्हाला सांगितला, करडी जर 1 महिन्याची असेल तर रानभाजी म्हणून आपण विकू शकतो. दुसरं, करडी निघाल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग करायचं आहे. तेलघाणी, लहानशी तेलघाणी आपल्या गावामध्ये टाकली जाऊ शकते. 10 ते 15 लाखामध्ये ती तेलघाणी उभी होते. ते पुढे मी सांगणार आहे. हा दुसरा उद्योग होईल. आणि तिसरा उद्योग राहील तो करडी, जे खाली मी दाखवलेला आहे. करडीचे फुलं येतात, फुलाला पाकळ्या येतात. प्रत्येक फुलाला पाकळी येतं, तुम्हाला माहिती आहे. फुलाला जेव्हा पाकळी येतं, त्या पाकळ्या जर जमा केल्या तर तो 400 रुपये किलोनी त्या पाकळ्या विक्रीला जातात. ह्या पाकळ्या परदेशात जातात. याचं महत्त्व काय, आता हा प्रश्न पडेल की हे पाकळ्या कशासाठी वापरल्या जातात. तर पाकळ्याचा चहा बनवला जातो. जसा आपला हर्बल टी, ग्रीन टी येतो, तसा ह्या पाकळ्याचा चहा बनवला जातो. आणि आज जर कोरोनाच्या पुढच्या काळामध्ये जर आपण पाहिलं असेल तर प्रत्येक दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुमच्या रक्तामध्ये गाठी तयार होत आहेत. आणि हे कोरोनाच्या अगोदरची ही परिस्थिती होती, पण कोरोनानंतर ही परिस्थिती खूप जास्त वाढलेली आहे. रक्त घट्ट झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जेव्हा पेशंट जातो, रक्त घट्ट झाल्या, गाठी निर्माण झाल्या, हे त्याचं कारण सांगितलं जातं. आणि म्हणून पॅरालिसिस येऊन राहिला, पक्षघात म्हणतो, बरेचसे अटॅक होऊन राहिले. आणि बरेचसे पेशंट असे आहे या काळामध्ये की दवाखान्यामध्ये न्यायचे काम पडून न राहिलेलं आहे. तर ही परिस्थिती काढण्यासाठी आणि ही परिस्थिती बाहेर देशातील लोकांनी पहिलेच जाणून घेतलेली आहे. आणि हे करडीचे जे फुलाच्या पाकळ्या आहेत, ह्या पाकळ्याचा चहा जर पिला तर ह्या रक्तातलं गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून हर्बल टी सारखा, ग्रीन टी सारखा आता लोक आपला हा करडीचा चहा पितात. आणि हा चवीला चांगला असतो. आणि एक दिल्लीचा पर्चेसर आहे, त्यांनी मला खूप वेळा कॉन्टॅक्ट केला की कितीही करडीचं पाकळ्या येत असेल तर तेवढं मी घ्यायला तयार आहे, तुम्ही द्या म्हणून. कारण तुम्हाला सांगतो, करडी ही कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कोणत्याही राज्यात होत नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आपण कृषी उद्योग जेव्हा म्हणतो तर त्या बियाकडे कृषी उद्योगाच्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. आणि कृषी उद्योग जेव्हा म्हटलं आहे तर जसं मी पहिल्या स्लाईडमध्ये म्हटलं की आपलं पीक निवड करत असताना 4-5 गोष्टीचं जे महत्त्व आहे, ह्या करडी पूर्णपणे करताय. कमी पाण्यात येणारी, वन्य प्राण्यांचा त्रास कमी असणारा, रोगराई कमी येणारी, गॅरंटेड मार्केट असणारं आणि हमीभाव मिळणारं पीक. आणि त्या पिकाच्या प्रत्येक अवशेषाचं काहीतरी व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट तयार होत असेल तर ते पीक निवडायला पाहिजे. आणि हे पूर्णपणे याच्या पाकळ्या आपण वापरू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये भाजी करू शकतो. बिया ज्या येतील, बियाचं तेल काढून गावामध्येच आपलं स्वयंपूर्ण गाव, आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने आपण, आणि आत्मनिर्भर आपलं कुटुंब म्हणायला हरकत नाही. आज नोकरीच्या मागे आपल्या गावातली मुलं जात आहेत, शेतकऱ्याची मुलं जात आहेत. शेतीमध्ये काम करायला थोडंसं लाज वाटते, तर एक उद्योग म्हणून आपण आपल्या घरामध्ये का करू नये. जसं मी म्हटलं की घरची स्त्री ही एक तेलघाणी चालवेल, पुरुष हा आपला शेतीतला माल आणेल आणि तोच माल मार्केटमध्ये विकण्याच्या ऐवजी घरातच प्रोसेसिंग होईल, घरातच पाकळ्या जमा होतील, त्याचं ब्रँडिंग होऊन आपणही चहा बनवून मार्केटमध्ये ब्रँडमध्ये येऊ शकतो. ह्या दृष्टीने आपण ह्या करडी पिकाकडे पाहायला पाहिजे. आणि हे कोरडवाहू पीक आहे. नंतर आता करडी पिकाचं जर महत्त्व पाहिलं तर जसं मी पूर्वी म्हटलं, ही भाताच्या नंतर हे रबीतलं पीक आहे. किंवा इतर भागामध्ये जिथे भारी जमीन आहे त्या भागामध्ये चांगल्या रीतीने येऊ शकतं. हलकी जमीन असेल तर त्याला संरक्षित पाणी असणं गरजेचं आहे. हलक्या जमिनीत येत नाही. याचं महत्त्वाचं कारण, जर तुम्ही काही क्षेत्रामध्ये जाऊन पाहिलं असेल जिथे भेगा पडलेल्या आहेत, त्या जमिनीमध्येही करडीचं पीक आलेलं आहे. आणि जमिनीमध्ये पाणी कितीही कमी असलं तरी खालच्या पातळीतलं पाणी ओढून घेण्याची क्षमता ह्या पिकामध्ये आहे. आणि रब्बीचं पीक जर म्हटलं, भंडारा गडचिरोलीमध्ये लाखोळीच्या पलीकडे काही नाही. ज्यांच्याकडे पाणी आहे ते आपलं भुईमुग घेतात, काही ठिकाणी उन्हाळी धान घेतात, पण धानाला खूप पाणी लागतं. इतर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर चणा आणि गव्हाच्या पलीकडे आपल्याजवळ काही नाही. गव्हाला पाणी खूप जास्त प्रमाणात लागतो. आणि आता आम्ही म्हणतो की गव्हाचं क्षेत्र कमी व्हायला पाहिजे, चण्याचं किंवा कमी पाण्यावर येणारे पिकं घेणं गरजेचं आहे. कारण पुढे पुढे पाण्याचं दुर्भिक्ष खूप जाणवणार आहे. शेतीमधला महत्त्वाचा भाग राहणार आहे. आणि आज जरी आपल्याला फुकटात पाणी मिळत आहे, पुढे चालून कदाचित शेतीतलं पाणीही विकत घ्यावं लागेल. म्हणून आजपासून आपण कोरडवाहू किंवा वरच्या पाण्यावर येणारे पिकं घेणं महत्त्वाचं यासाठी आहे. कारण हे पीक, चण्याच्या पिकाची मुळं ही 15 सेंटीमीटरमध्येच राहतात जमिनीच्या वर. ऊन तापत असतं रब्बीच्या हंगामामध्ये, पण करडीचं पीक एकदा उगवलं
की करडीच्या मुळा हे 1 ते 2 फूट खालीपर्यंत जाऊन आपलं अन्न शोषण करतात, पाणी शोषण करतात. जर हे करडीचं पीक 2 फूट खालचं जर पाणी शोषण करत असतील तर आपल्या खऱ्या अर्थाने हे कोरडवाहू क्षेत्रातलं पीक आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी हे पीक लावलेलं आहे ते आपण पाहू शकतो की हे करडीचं पीक खऱ्या अर्थाने रेनफेड ॲग्रिकल्चरचं पीक आहे, कोरडवाहू पीक आहे. तर ह्या पिकाला पसंती ह्या दृष्टीने आहे. आणि अवर्षण प्रवण परिस्थितीमध्ये कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पन्न येतं, कोणतंही नुकसान होत नाही, रानटी जनावरांचा त्रास होणार नाही. आणि ह्या झाडाच्या पानावर थोडासा मेणासारखा थर असतो. तर मेणासारखा थर असल्यामुळं याचं बाष्पीभवन किंवा आपण जे ट्रान्सपिरेशन म्हणतो ते कमी होतं आणि त्या अर्थानेही याला पाणी कमी लागतं. अत्यंत कमी पाण्यात येणारं हे करडीचं पीक आहे. नंतर याच्यात जमिनीची लागवड तंत्रज्ञान आणि इतर याच्यामध्ये जसं कृषी संवादिनी आपल्याला सर्वांना उपलब्ध असते किंवा कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये सगळे बारकावे लागवड संदर्भातले दिलेले आहेत. त्यात जर गेलो तर अजून खूप वेळ लागेल, तर त्यातले महत्त्वाचे मुद्दे मी फक्त सांगायचा प्रयत्न करेल. तर ही क्षारयुक्त जमिनीमध्ये पण येणारं पीक आहे. इतर पिकं क्षारयुक्त जमिनीमध्ये येत नाही. आज आपण जर पाहिलं तर क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण जास्त पाणी दिल्यामुळे, जास्त ओलीत केल्यामुळं क्षार वाढलेलं आहे, क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळं तिथे आता पिकं येत नाही. पण ह्या क्षारयुक्त जमिनीमध्ये हे करडीचं पीक चांगल्या रीतीने येतं. आणि याला भारी जमीन असेल, मध्यम ते भारी जमीन ही सगळ्यात चांगली, कारण ह्याच्या मुळा खालून पाणी ओढतात. हलकी जमीन असेल तर पाणी द्यावं लागेल. आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे. याच्यात पाणबसन जमीन नको. पाणी जर जास्त झालं तर हे झाडं मरतात. जास्त पाणी झालं जमिनीमध्ये, जरी थोडी पाणी जास्त राहिलं तर याला मुळकूज येईल किंवा इतर रोग येतील आणि पाणी याला अजिबात मानवत नाही. कमीत कमी पाणी द्यावं लागतं. आणि पाणी जर साचून राहिलं तर हे पूर्ण शेतच्या शेत जाऊ शकतं. आणि म्हणून कमीत कमी पाण्यावर हे पीक घ्यायचं आहे. पूर्व मशागतीमध्ये जसं आपण नांगरणी 2-3 वर्षातून एकदा करतो, ती एकदा नांगरणी करायची आहे, 2-3 डवऱ्याच्या पाळ्या द्यायच्या आहे. परंतु याही पलीकडे जाऊन 0 टिलेज, 0 मशागत जे म्हणतो आपण, त्यामध्येही करडीचं पीक घेतलं जाऊ शकतं. गडचिरोलीमध्ये धान निघाल्यानंतर धानाचे धसकट उभे राहतात. धान कापणी झाल्यावर त्या धसकटामध्ये फक्त पेरणी, एक 0 टिलेज पेरणी यंत्र येतं. ती फक्त एक काखर ओढत जातं आणि मागून बी पडतं. बाकी कोणतीही मशागत नाही, डवरणी नाही, कोणतंही काही करायची गरज पडत नाही. त्या याच्यामध्ये एक फायदा होतो की जे पहिलेचं पाणी आलेलं असतं, परतीचा पाऊस, त्याचं पाणी जमिनीत राहतं आणि त्याचं संवर्धन होतं. मशागत केल्यामुळं पाणी उडून जातं आणि पाण्याचं प्रमाण जमिनीतलं कमी होतं. म्हणून ती 0 मशागतमध्ये एक फक्त काखरीने ओढलं आणि मागून पेरणी त्याच याच्यासोबत चालू असते. एकाच याच्यामध्ये 2 कामं होतात आणि त्याही जमिनीमध्ये करडी चांगली येते. त्याही पद्धतीमध्ये करडी चांगली येते. आणि बरेचसे शेतकरी 0 मशागतमध्ये करडी लावतात. धानाचे धसकट उभे असतात, त्याच्यामध्येच ती काखर लावली जाते आणि पेरणी केली जाते. बाकी काही नाही, धानाचे धसकट उभे असतात. तर असं हे पीक आहे. इतरही भागामध्ये 0 टिलेजमध्ये, 0 मशागतीमध्ये करडीची पेरणी करतो. अकोल्यामध्येही आम्ही करडीची पेरणी 0 मशागतीमध्ये करतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उगवण क्षमता आपल्याला मिळते. जसं इतर पिकांना खत व्यवस्थापन करतो, जसं शेणखत, ते आपण इथं द्यायला पाहिजे. 5 ते 7 टन प्रति हेक्टरी शेणखत देणं गरजेचं असतं, कारण जमिनीचा पोत आपल्याला सांभाळायचा आहे. करडीची पेरणी जसं म्हटलं की याची वेळ कोणती असायला पाहिजे, तर सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ही सगळ्यात चांगली पेरणीची वेळ आहे. आणि बागायती जर असेल तर आपण नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंत पेरणी करू शकतो. जर आपल्याकडे स्प्रिंकलर असेल, आपण 2-3 स्प्रिंकलरचं पाणी देऊ शकत असाल, तर आपण नोव्हेंबरपर्यंतही, आणि यावर्षी 10 नोव्हेंबरपर्यंत करडीची पेरणी केली आहे. कारण आपल्याला माहीत आहे की यावेळेस पाऊस खूप चालू होता, इतर कोणतंही पीक लावणं आपल्याला कठीण होतं. अशाही परिस्थितीमध्ये करडी चांगल्या पद्धतीने आलेली आहे. आणि करडीची पेरणी ही आपण पेरीव पद्धतीने करायची आहे. 2 चाड्याच्या पाभरीने जर केली तर आपण बी आणि खतं एकाच सोबत केलं जाऊ शकते. आणि त्यासोबत जसं मी म्हटलं की 0 मशागतमध्ये जर आपण शेती केली तर 3 कामं एका वेळेस होतात. कोणतीही जमीन आपल्याला तयार करायची गरज पडत नाही, तोही खर्च आपला कमी होतो. जमिनीची काखरही होते, खतही टाकलं जाते आणि बी पण टाकलं जाते. एकाच कामामध्ये 3 कामं आपण करू शकतो. आणि याला ट्रॅक्टर चलित पण पेरणी यंत्र आलेले आहेत, जे आपण भाताचं किंवा
गव्हाचं, भाताचं नाही, गव्हाचं जे पेरणी यंत्र आहे, लहान ट्रॅक्टरवरचं पेरणी यंत्र आहे, तेही पेरणी यंत्र आपण वापर करू शकतो. फक्त त्याची ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागतं की 20 सेंटीमीटर अंतरावर ते बी पडलं पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण आपल्याला 2 झाडातलं अंतर 20 ते 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे, पण जी कोरडवाहू जागा असेल तिथे 20 सेंटीमीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. आता हा महत्त्वाचा भाग पेरणी आणि पाणी व्यवस्थापन. हे जे फोटोग्राफ मी दाखवलेले आहेत, या 2 गोष्टींनी महत्त्वाचं आहे. इतर भागामध्ये धानाचा भाग जर सोडला, इतर क्षेत्र जे आहे आपण जमीन तयार करतो, तर जर जमीन तयार करून जर पेरणी करत असेल तर सरी वरंबा पद्धतीने करायला पाहिजे. वरंब्यावर 2 ओळी 45 सेंटीमीटर अंतर ठेवून करडीची पेरणी करायला पाहिजे. आणि ही मधात जी सरी तयार होते, ह्या सरीमधून पाणी द्यायचं आहे, म्हणून याचं महत्त्व जास्त आहे. तर 2 ओळीमधलं अंतर 45 सेंटीमीटर आणि जी मधात सरी 2 ओळीनंतर सरी होईल, म्हणजे एक सरीच्या आड पाणी देणं गरजेचं आहे. प्रत्येक सरीमध्ये याला पाणी द्यायचं नाही. म्हणून मी म्हटलं आहे की कमीत कमी पाण्यात येणारं हे पीक आहे. हरभऱ्याला 2 ते 3 पाणी देतात, त्याच्या 20% पाण्यामध्ये करडी येतं. तर ह्या 1-2 ओळीच्या नंतरच्या सरीमध्ये पाणी द्यायचं आहे आणि पाणी देत असतानाही ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाईल एवढंच पाहायचं आहे. पाणी पूर्ण सरी भरायची पण नाही, भरली तरी नुकसान होतं. म्हणजे किती कमी पाणी लागतं हे यावरून तुम्हाला अंदाज येईल. बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण आज जी शेती करतो आहोत ती शेती करत असताना उत्पादन जास्त आणि लागवड खर्च कमी असा असणं अत्यंत गरजेचं आहे. जितका आपण लागवड खर्च कमी करू तितका आपला नफा वाढत जाईल. आणि लागवड खर्च कमी करायचा असेल तर आज आपल्याला माहीत आहे की ॲझोटोबॅक्टर आहे, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याला आपण PSB म्हणतो, याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे कायमस्वरूपी किंवा पिकाची पूर्ण वाढीपर्यंत त्याला नत्र आणि स्फुरद देण्याचं काम करतात. रासायनिक खतं जर दिली तर रासायनिक खतं आपण पेरणी देतो, पेरणी केल्यानंतर 1 महिन्यापर्यंत ते पिकाला उपलब्ध होतात, पण त्यानंतर त्याचा मात्रा कमी झाल्यामुळं ती पिकाला उपलब्ध होत नाही. त्या दृष्टीने आणि भावामध्ये जर फरक पाहिला तर रासायनिक खताच्या तुलनेमध्ये आपले जैविक खतं अत्यंत स्वस्त आहे आणि जमिनीचा पोत पण सुधारतो आणि पिकाला पूर्ण त्याच्या वाढीच्या स्टेजेसमध्ये अन्नद्रव्य मिळत राहतात. आणि त्या दृष्टीने ह्या ॲझोटोबॅक्टर आणि PSBचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. 20 ग्रॅम प्रति किलो बियाण्या या अंदाजाने आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे. आता महत्त्वाचा भाग येईल की बीज किंवा बियाणं किती लागतं प्रति एकरी. 2 किलो प्रति एकरी बियाणं लागतं. बियाण्याचा भाव 100 रुपये किलो होता मागच्या वर्षी, विद्यापीठाचा 80 रुपये होता, म्हणजे 200 रुपयाचं बियाणे एकरी लागून राहिलेलं आहे. एकरी 2 किलो, हेक्टरी 5 किलो. तर याला जास्तीत जास्त 50 ग्रॅम जीवाणू खतं लागत आहेत. हेक्टरला 5 किलो बियाणं लागतं आहे. 500 रुपयाचं बियाणं आणि ही पुढी काय 150 रुपयाचा किलोभर तुम्हाला ॲझोटोबॅक्टर मिळतं. तर ह्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करायची आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा माझा सल्ला असा राहील की खतं देत असताना याच्या व्यतिरिक्त आपण रासायनिक खतं काही टाकतो, तर रासायनिक खतं टाकत असताना जर उत्पादनात चांगली वाढ करायची असेल, कारण आजचा विषय कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न, कोरडवाहू शेतीतलं उत्पन्न, हे महत्त्वाचे 3 गोष्टी आहेत. तर हे करत असताना रासायनिक खताचा वापर कसा कमीत कमी करता येईल. रासायनिक खतं कमी केल्याने जमिनीचाही पोत चांगला राहील, आपला लागवडीचा खर्चही कमी होईल, खतावरचा खर्च कमी होईल आणि आपलं प्रॉफिट वाढेल. तर हे खतं देत असताना काही प्रमाणात जर रासायनिक खतं सुरुवातीला द्यायचीच आहेत, म्हणून माती परीक्षण करून मगच रासायनिक खतं देण्यात यावी. कारण आपल्याला माहीत नाही, प्रत्येकाची जमीन वेगवेगळी आहे. अगोदरच्या सीझनमध्ये आपण कोणतं पीक लावलेलं आहे, त्या पिकांनी किती अन्नद्रव्य ओढलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही. म्हणून माती परीक्षण जर करून घेतलं तर त्याच्या अंदाजाने आपल्याला जमिनीत नत्र, स्फुरद आणि पालाशाचं किती प्रमाण आहे हे आपल्याला माहीत पडेल आणि नत्र, स्फुरद, पालाशाच्या प्रमाणामध्ये आपल्याला किती डोस द्यायचा आहे हे आपल्याला ठरवता येईल आणि जेणेकरून आपल्याला खर्च कमी करता येईल. यामध्ये पेरणी झाल्यानंतर विरळणी करणं गरजेचं असतं, कारण विरळणी महत्त्वाची आहे. जसं मी म्हटलं की 20 सेंटीमीटरवर हे झाड असायला पाहिजे. या झाडाच्या मुळा 1 ते 1.5 फूट कमीत कमी खाली जाणार आहेत. तर याला व्यवस्थित जर जागा नाही मिळाली तर झाड लहान राहतं.
म्हणून विरळणी 15 दिवसांनी करायची आहे. आणि हा जसा मी म्हटलं पहिले की भाजी म्हणून याला विक्री करता येतं, हा एक दुसरा पर्याय आहे आपल्याला. की बियाण्याचं जर आपण बियाचं उत्पादन घेत असताना ही विरळणी केलेली भाजीही मार्केटमध्ये आपण रानभाजी म्हणून विकू शकतो. काही प्रमाणामध्ये जे काही विरळणी केलेली भाजी निघेल ती पण वाया जाणार नाही करडीमध्ये, ती पण रानभाजी म्हणून आपण मार्केटमध्ये विकून काही उत्पन्न मिळवू शकतो. ह्या दृष्टीने ही विरळणी केलेलं इतर पिकांमध्ये आपण फेकून देतो, पण करडीमध्ये ती फेकायची गरज नाही. ह्या दृष्टीने याला आपण उत्पन्नाचं एक साधन करू शकतो. तण व्यवस्थापनाच्या बाबत जो भाग आहे की आपल्याला मजूर मिळत नाही, तर याच्यामध्ये आपण प्री इमर्जन्स किंवा पूर्व पेरणी तणनाशक वापर करू शकतो. फ्लूक्लोरालिन, ज्याला आपण बासालिन म्हणतो, या फ्लूक्लोरालिनचा वापर आपण शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी करू शकतो, जेणेकरून तण कमी येईल. आणि जसं म्हटलं की मी पाणी देण्याचं काम पडत नाही, ज्या शेतामध्ये पाणी कमी आहे तिथे तणाचं प्रमाण कमी आहे, तर एका फवारणीमध्ये नंतर तिथे निंदन करण्याचंही बऱ्याच ठिकाणी गरज पडत नाही, म्हणजे निंदणीचा खर्चही तिथे कमी होतो आहे. तर अशा रीतीने तण व्यवस्थापन पण आपण करू शकतो. 2 किलो आपण 600 ते 700 लिटर पाण्यामध्ये जर मिसळून ते जर आपण 1 हेक्टरवर फवारणी केली तर आपल्याला तणाचा नाश करता येऊ शकतो. पाणी व्यवस्थापन, जसा मी अगोदर फोटो दाखवला होता, तर जी सरी आहे, आपण जर सरी वरंब्यावर जर करडीची लागवड करत असू तर सुरुवातीला सरी वरंबे सगळेच तयार होतील, पण आपण जे 15-20 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी जे डवरा मारणार आहोत, त्या डवऱ्याला 1 ओळीच्या नंतर जर दोरी बांधून जर डवरा मारला तर सरी तयार होऊन जाईल. कारण 1 महिन्याच्या काळामध्ये जवळजवळ शेत सपाट दिसायला लागतं सरी वरंबा जरी असला तरी. तर 1 ओळीनंतर जर डवरा दोरी बांधून केला तर तो सरी तयार होईल आणि ती सरी आपल्याला पाणी देण्यासाठी कामात येईल. तर आता पाणी व्यवस्थापन करत असताना जसं मी म्हटलं की कमीत कमी पाण्यामध्ये हे पीक येतं. संरक्षित पाणी असेल तरी पीक येतं, बिना पाण्याचं असलं तरी येतं, फक्त उत्पादनात थोडी घट होतं. आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याजवळ किती पाणी आपण देऊ शकतो, आपल्याजवळ पाण्याचा स्रोत काय आहे. जर आपण 3 पाणी देऊ शकत असू तर 30वा दिवस, 50वा दिवस आणि 65वा दिवस ह्या 3 वेळेस ते पाणी द्यायचं आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जेवढं पाणी हरभऱ्याला लागतं त्याच्या 20% पाणी ह्या करडीला द्यायचं आहे. तेवढंही पाणी द्यायचं नाही, जास्त पाणी मानवत नाही. जर 2 पाणी असेल तर 30वा दिवस आणि 80वा दिवशी आपण पाणी द्यायचं आहे, कारण त्यावेळेस बिया भरण्याचा वेळ असतो 80 दिवस, आणि 30वा दिवस त्याचं ते बोल्टिंग स्टेज जे म्हणतो त्या स्टेजला वाढीचा पिरियड असतो. हे 2 पाणी द्यायचे. आणि एकच जर पाणी असेल तर 50व्या दिवशी पाणी द्यायचं, आणि तेही 20%. म्हणजे 1 पाणी किंवा 2 पाणी साधी बोर जरी घरात असेल त्यानेही आपण करडीची लागवड करू शकतो. घरातली बोर म्हणतो मी, शेतातली नाही, 3 HP 5 HP वाली. 1 HPची असेल आणि ज्यांच्याकडे छोटा ट्रॅक्टर असेल तर साधा फवारा पंप जो असतो त्याच्यात पाणी मारून जरी फवारा मारला, जमिनीत फक्त ओलावा जरी आला तरी खूप झालं, आणि कमी पाण्यामध्येच करडी चांगली येते. नंतर कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एकच कीड येतं, मावा. पेरणीची वेळ मी तुम्हाला सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबरचा पहिला 15 म्हटलेला आहे. ह्या पिरियडमध्ये जर पेरणी झाली तर शक्यतोवर मावा येत नाही. बांधावर जर आपल्याला गोकरू किंवा गाजर गवत असेल ते जर काढून टाकलं तरी मावा येत नाही. मावा पहिले त्या गोकरू आणि गाजर गवतावर राहतो आणि मग तो करडीवर येतो. म्हणून करडी लावत असताना बाजूचे बांध मोकळे असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे, जेणेकरून माव्याचा फवारा मारायचीही गरज पडणार नाही. मावा जर पेरणी थोडी उशिरा झाली, ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला, तर माव्याचा प्रादुर्भाव होण्याची थोडी शक्यता असते. पण खूप काही काळजीचं कारण नसतं, एक जरी फवारा मारला तरी मावा चालला जातो. फक्त आपल्याला लक्ष असलं पाहिजे. याचं एक विशिष्ट एक महत्त्व आहे या माव्याचं. या करडीच्या बाबतीत हा मावा बाकी पिकांमध्ये येणाऱ्या माव्यापेक्षा मोठ्या आकाराचा असतो. शेतात फिरत असताना जर बांधाने किंवा जिथे आपण करडी लावली याच्या बाजूबाजूनी जर बॉर्डरने जरी आपण फिरलो 1-1.5 महिन्यानंतर, आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर मावा जर यायचा असेल तर तो बॉर्डरने येतो, पूर्ण शेतावर एका वेळेस येत नाही इतर पिकांसारखा. तो बॉर्डरवरून आतमध्ये येतो. जर आपण शेतामध्ये चक्कर मारत राहिलो तर तो बॉर्डरमध्ये जर आपल्याला दिसायला सुरुवात झाली तर एक फवारा तिथे मारून टाकला तर मावा दिसणारच नाही डबल. पण तो पूर्ण शेतामध्ये आला नाही पाहिजे, नाहीतर मग फवाऱ्याला औषध आणखी पुन्हा जास्त लागतं. तर मावा बाहेरून बॉर्डरवरून आतमध्ये येणार आहे. जर आपण 15-15 दिवसांनी जर चक्कर मारली आणि बाहेरच्या
झाडांमध्ये जर मावा दिसायला लागला, 30% झाडावर जर मावा दिसला तर ती धोक्याची पातळी समजायची, किंवा प्रति झाड 15 ते 20 मावा. आणि काळे असल्यामुळं खूप काही बारीक पाहायचं काम पडत नाही, लांबूनही आपल्याला दिसतो. काळे काळे जर डाग दिसायला लागले समजायचं मावा आहे. त्याला काही इतर रोगासारखं ओळखायचं खूप काही तंत्रज्ञान लागत नाही. जर तो दिसला 15 ते 20 प्रति झाड किंवा 30% झाडं हे जर मावाग्रस्त असेल तर आपण एक फवारणी तिथे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला तो आतमध्ये येणार नाही आणि पूर्ण क्षेत्रावर मावा वाढणार नाही. यावर जे पीक संरक्षण आहे साधे आहे तर डायमेथोएट आहे, फेन्थोएट आहे, क्विनॉल्फॉस आहे, याचा फवारा आपल्याला करायचा आहे. नंतर रोग व्यवस्थापनामध्ये मर रोग एक येतो. मर रोग केव्हा येतो? जेव्हा पाणी जास्त दिलं. पाणी नाही दिलं तर मर रोग येत नाही. म्हणून पाणी व्यवस्थापन करडीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी कमीत कमी पाहिजे. पाणी मुळापर्यंत लागलं नाही पाहिजे. पाणी देत असताना जेव्हा सरीतून पाणी देतो तर मुळं जे वरंब्यावर झाड आहे त्या मुळापर्यंत पाणी गेलं नाही पाहिजे. इतर पिकांना चण्याला वगैरे आपण पूर्ण सरी भरून देतो पाणी. पाणी भरून द्यायचं नाही, फक्त ओल जाईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत, झाडाच्या मुळाला लागणार नाही याचीच काळजी घ्यावी लागते. इतर पिकाच्या विरुद्ध आहे. मुळापर्यंत आपण बाकीचं सरी भरून पाणी देतो, यामध्ये सरी भरून पाणी द्यायचं नाही आहे. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी पोहोचवायचं आहे. तेवढं पाणी ह्या करडीसाठी पुरेसं आहे. तर ह्या दृष्टीने आपल्याला व्यवस्थापन जर केलं तर रोग पण येणार नाही. मर रोग आणि अल्टरनेरिया हे 2 रोग येतात. तर जर ट्रायकोडर्माचा जर आपण 4 ग्रॅम प्रति किलो जर बीज प्रक्रिया केली तर हा अल्टरनेरिया पण ह्या करडीमध्ये दिसत नाही. याचाच अर्थ काय की जैविक बुरशीनाशक आणि जैविक खताचं जे ट्रीटमेंट आपण जर केली तर ह्या करडीला काहीही होत नाही, जेणेकरून आपला रासायनिक बुरशीनाशकाचा आणि खतांचा खर्च कमी होतो. काढणी 2-3 प्रकारे केली जाते. सगळ्यांना माहिती आहे की याला काटे येतात. 1 महिन्यानंतर याला काटे येतात. कोणतंही जनावर हरणही खात नाही, रोही त्याच्यामध्ये येत नाही, आले तरी नुकसान करत नाही, रानडुक्कर त्याच्यात येत नाही. सगळ्यात चांगलं पीक. आणि अशा परिस्थितीमध्ये काटे असल्यामुळे आपण त्याची काढणी थोडीशी कठीण जाते. ज्यांनी करडी या अगोदर लावलेली असेल ते एकच म्हणतात की मजूर मिळत नाही. आज तो प्रश्न राहिलेला नाही. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा 1990मध्ये भारत तेलबियामध्ये स्वयंपूर्ण होता त्यावेळेस हे पिकं आपले होते, त्यावेळेस मजूर मिळत होते. आज मजूर काटे असल्यामुळे येत नाही. हे प्रश्न जेव्हा हे पीक लागवड तंत्रज्ञान तयार केलं त्यावेळेस ह्या प्रश्नांची उत्तरं आपण तयार केलेली आहेत. तर याची पाकळ्या, जसं मी म्हटलं फुलाच्या पाकळ्या जर जमा करायच्या असेल तर त्याला आपलं जे ताडपत्री असते त्याच्यासारखा जाडा कापड असलेला जर कोट केला तर आपण फुलं वेचू शकतो, फक्त पाकळ्या वेचू शकतो. पण काढणी करण्यासाठी आपल्याकडे मशीन आलेले आहेत. कंबाईन हार्वेस्टर जे गव्हाला चण्याला वापरतात तेच करडी काढणी होते. त्याच कंबाईन हार्वेस्टरनी करडी काढली जाते. फक्त जर आपल्याला पाकळ्या जमा करायच्या असेल तर तेवढं एक हातमोजे आणि एकदा जर शिवले तर ते 5 वर्ष टिकतात. ते 1-2 लेबर जर आपण ट्रेन करून ठेवले तर त्यांना ते यांनी हातमोजे घालून ते पाकळ्या काढू शकतात. तर ही काढणी जवळजवळ 130 ते 35 दिवसांनी येते. 130 ते 35 दिवसांनी येताना त्याच्या बोंड्या पिवळ्या झालेल्या दिसतील, पानं पिवळे झालेले दिसतील आणि पिवळे झाले की समजायचं की करडी काढणीला आलेली आहे. आणि मग आपण एक तर मजूर लावून हातमोजे घालून किंवा सरळ सरळ कंबाईन हार्वेस्टरनी काढणी करायची. आता भंडारा चंद्रपूरमध्ये मागच्या वर्षी आम्हाला तोही प्रश्न आला होता, त्याचंही उत्तर होतं. कंबाईन हार्वेस्टर शेतामध्ये जात नाही, मोठं असतं. इतर क्षेत्रामध्ये कंबाईन हार्वेस्टरचा प्रश्न नाही आहे. मोठमोठे क्षेत्र असतात, गहू चणा लावतात, तिथे कंबाईन हार्वेस्टर जातं. परंतु कंबाईन हार्वेस्टर ह्या छोट्या क्षेत्रामध्ये जात नसल्या कारणाने इथे ट्रॅक्टरवर चालणारे हार्वेस्टर आलेले आहेत. छोटा 50 HP ट्रॅक्टर जो येतो, 45-50 HP त्याच्यावर लावणारे यंत्र आलेले आहेत. 1 दिवस फिटिंगला लागतो, वर्षभर ट्रॅक्टर रिकामा राहतो. फक्त हे काढणी करण्यापुरतं ते यंत्र लावायचं, काढणी करायची. बिया वेगळ्या आणि भुगा वेगळा, बिया सरळ पोत्यातच तयार होतात, जमा होतील. त्याच्यामुळे बाकी काहीही करायचं काम पडत नाही कंबाईन हार्वेस्टरने. हे जे मी मागे दाखवलं आहे, आता याच्यामध्ये करडीमध्ये जेव्हा किंवा इतर पिकांमध्ये जेव्हा आपल्याला खर्च कमी करायचा आहे तेव्हा यांत्रिकीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मजुराचा प्रश्न, मजुरी ही मोठा प्रश्न आहे, त्याच्यामुळे यांत्रिकीकरण गरजेचं आहे. आणि हे जे उजव्या बाजूला मी पोपटी कलरमध्ये दाखवलं आहे हे 0 टिलेज पेरणी यंत्र आहे. 0 मशागत पेरणी यंत्र आहे. हे पेरणी यंत्राने काखर पण ओढली जाते, खत पण टाकलं जातं आणि बी पण टाकलं जातं.
तिन्ही गोष्टी एका वेळेस होतात. हे ट्रॅक्टरवर चालू शकतं. लहान ट्रॅक्टर जो 15 HP असतो त्याच्यातही चालतं, मोठ्या ट्रॅक्टरलाही लागतं. दोन्ही प्रकारचे येतात. जसं आपलं रोटावेटर दोन्ही याच्यासाठी येतं, तसं हे पण पेरणी यंत्र दोन्ही साईजमध्ये येतं. खाली जे दाखवलेलं आहे, मी डवरा जे म्हटलं, समजा तण एखाद्या क्षेत्रामध्ये जास्त येत असेल तर हे मशीनवालं डवरणी यंत्र आहे. माणसाला फक्त आपल्याला दिशा द्यायची असते, ते ढकलायचंही नसतं. कारण आपल्याला माहीत आहे जिथे मेहनतीचं काम आहे तिथे मजूर मिळत नाही. तर त्याच्यासाठी हे इंजिनवर चालणारं ते छोटं रोटावेटरचं छोटं ब्लेड आहे, ते 2 ओळीमधून चालतं. म्हणजे ती माती भुसभुशीत करतं आणि निंदणीचं काम पडत नाही. डवरणीचं काम हे करतं, फक्त दिशा त्याला द्यावं लागतं. तर हे एक यांत्रिकीकरणामध्ये आपल्याला ह्या पिकामध्ये वापरता येतं. कंबाईन हार्वेस्टर जे म्हटलं, हे उजव्या साईडला जे दाखवलेलं आहे गव्हाचं, हे कंबाईन हार्वेस्टर. हे मोठं आहे, हे लहान जागेमध्ये जात नाही. किंवा एखाद्याचं शेत आतमध्ये असेल, इकडे पराठी तूर लागलेली असेल, तो शेतवाला जाऊ देणार नाही, त्यावेळेस ते जात नाही. बांधणीमधून जर जायचं असेल तर कंबाईन हार्वेस्टर जात नाही. त्यावेळेस हे ट्रॅक्टरवरचं जे हार्वेस्टर आहे, हे हार्वेस्टर वापरात येतं. आणि हेही जर नसेल आपल्याजवळ उपलब्ध, तर हे जे रिपर आहेत, ह्या रिपरनी त्याची कटाई केली जाते आणि मग त्याच्या पेंड्या बांधून आपल्याला त्याची काढणी करता येऊ शकते. आता ह्या करडीमध्ये जाती कोणत्या आहेत, तर हे PKV पिंक आणि AKS 207 ह्या 2 जाती विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. तर PKV पिंक ही लहान दाण्याची आहे आणि AKS 207 ही मोठ्या दाण्याची आहे. पण उत्पादन PKV पिंकचं जास्त आहे. दाना जरी लहान बारीक असला तरी त्याचं उत्पादन जास्त आहे आणि तेलाचं प्रमाण PKV पिंकमध्ये जास्त आहे. आणि जिथे घाण्या आपण टाकतो किंवा घरगुती तेलघाणी, लहान जी घरगुती आजकाल शहरांमध्ये 15,000 20,000च्या छोट्या तेलघाण्या घेऊन घरच्या घरी तेल काढून स्वतःचं तेल खाण्याची पद्धत चालू झालेली आहे. कारण शुद्ध तेल खाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जे उच्चभ्रू लोक आहेत, हे 20,000ची छोटीशी स्टेनलेस स्टीलची मार्केटमध्ये घाणी मिळते, इकडून टाकलं ते बियाणं की तिकडून तेल निघतं. साधं सोपं आहे, काही कठीण नाही. तर ते लोक आता हे PKV पिंकला वापरतात, कारण याचं टर्फल पातळ आहे. टर्फल पातळ असल्यामुळे तेल जास्त निघतं आणि त्या मशीनवर ताण कमी येतो. तर ह्या दृष्टीने जे डॉक्टर आणि मोठे लोक आहेत, ते स्वतःची तेलघाणी घरी आहे की आपलं मायक्रोवेव्ह ओव्हन असतो किंवा मिक्सर असतं, मिक्सरपेक्षा थोडं मोठं येतं, एवढं मशीन आपल्या स्वयंपाकघरात ठेवतात आणि तेल स्वतः घरी काढतात. त्यासाठी ही PKV पिंकची जात खूप कामात येत आहे. आता आर्थिक ताळेबंद ह्याचा करडीचा कसा असेल? आर्थिक ताळेबंद हा महत्त्वाचा आहे. आर्थिक ताळेबंदामध्ये मी खालचा आकडा दाखवतो, याच्यात पूर्ण खर्च धरलेला आहे. एकूण उत्पादन मी फक्त 16 क्विंटल धरलेला आहे प्रति हेक्टरी आणि 5327 रुपये त्याचा आधारभूत किंमत आहे. तर 16 क्विंटल आणि थोडे 2-3 संरक्षित पाणी जे म्हटलं ते जर केले तर 20 ते 22 क्विंटलपर्यंत हे उत्पन्न जातं. जर हे 16 क्विंटल जरी आपण ॲव्हरेजमध्ये धरलं प्रत्येक शेतकऱ्याचं, तर आपल्याला 85,000 मिळणार आहे. त्यातला 20,000चा खर्च जातो आहे, 20,900 रुपये म्हणजे 21,000. ते गेल्यावर आपल्याला 64,000 रुपये निव्वळ नफा ह्या करडीमधून मिळतो आहे. जे लागवड तंत्रज्ञान सोपं, मेहनत कमी, बाकीचा त्रास कमी, कमीत कमी पाण्यामध्ये येणारं रबीचं सगळ्यात उत्तम पीक आणि मार्केट व्हॅल्यू खूप जास्त, कारण हे तेल एक्सपोर्टमध्ये आहे. तर याला जवळजवळ हेक्टरी आपल्याला 64,000चं उत्पन्न हे पीक देऊन जातं. आणि आजच्या परिस्थितीमध्ये बायबॅक ॲग्रीमेंट करडीमध्ये आहे. करडी ज्याही शेतकऱ्यांनी लावली त्याचं बायबॅक ॲग्रीमेंट आहे, हे दुसऱ्या कोणत्याच पिकांमध्ये नाही आहे. आता राहिला दुसरा सूर्यफूल. तर सूर्यफुलाच्या बाबतीत तर मला वाटते 15 मिनिटाचा वेळ आहे. शेवटी माझं तेल घाणीच्या बाबतीत थोडंसं 10 मिनटं लागतील. तर सूर्यफुलाच्या बाबतीत मी फक्त ताळेबंद सांगतो. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, लागवड हायब्रिड आहे, याच्यामध्ये हायब्रिड आणि हे सगळ्या गोष्टी. तर सूर्यफुलाचं तेल शरीराला आणखी चांगलं आहे, सोयाबीनपेक्षाही चांगलं आहे. त्याच्यामुळे सूर्यफुलाची मागणी खूप जास्त आहे. सूर्यफुलाचं तेल वापरलं खूप मोठ्या प्रमाणावर जातं, भारताच्या बाहेर पण याची मागणी आहे. तर ह्या दृष्टीने आपल्याला विचार करता. आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहे, खत व्यवस्थापन, बाकी एक कृषी संवादिनी आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, किंवा नेटवर जरी गेलं तर कृषी विद्यापीठाच्या याच्यावर मिळत आहे ती माहिती. त्याच्यामुळे त्यामध्ये वेळ न घालवता मी फक्त त्याचं अर्थशास्त्र काय ते सांगण्याचा प्रयत्न करेल. हे रोग व्यवस्थापन आहे. आणि सूर्यफुलामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की जे सूर्यफूल लागवड शेतकऱ्यांनी पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर केली जात होती, पण लागवड न करण्याचं कारण
याच्यामध्ये पक्ष्यांचा त्रास. पक्षी हे बिया खूप खातात, कारण ती पक्ष्यांसाठी फिस्ट असते. तेल बिया हे पक्ष्यांचं आवडीचं पीक आहे. आणि सूर्यफूल सगळ्यात जास्त खाल्लं जातं, कारण त्याचं बिया मोठ्या आहेत आणि त्या हंगामामध्ये कोणतंही त्यांना खायला जंगलामध्ये नसतं पक्ष्यांना, म्हणून हे सूर्यफुलावर जास्त येतात. तर याला पर्याय एक आहे, आणि फक्त एका कारणामुळे सूर्यफूल शेतकऱ्यांनी सोडलेलं आहे. नाहीतर सूर्यफूल हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं लावलं जात होतं. पण जसं जसं जंगलतोड झाली, पक्षीही आपल्या इकडे आले. आणि रब्बी हंगामामध्ये, आणि सूर्यफुलाचं महत्त्व एक आहे की हा तिन्ही हंगामामध्ये लावता येतो, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. आणखी एक महत्त्वाचा भाग या सूर्यफुलामध्ये आहे की इतर पिकांमध्ये जर आपण पेरणीची वेळ साधली नाही, दर 8 दिवसाला, दर आठवड्याला 10% आपलं उत्पन्नात घट होते जर उशिरा पेरणी केली तर. सूर्यफूल केव्हाही लावा, काहीही फरक पडत नाही याला. कोणत्याही वेळेस पेरणी करा, उन्हाळ्यात करा. उन्हाळ्याचा वेळ आपला फेब्रुवारीचा आहे, जानेवारीचा आहे. रबीमध्ये लावू शकतो, आणि याला आकस्मिक पीक म्हणून आपण म्हणतो. कारण पावसाळ्यामध्ये खूप पाऊस आला, पेरणी करता नाही आली, कोणत्या काही कारणाने आपल्याला मशागत करता नाही आली, मूग उडीदसारखं लावलेलं असेल आणि ते पाण्याने गेलं आणि आपलं पेरणी जमली नाही आणि वेळ चालली गेली, आता काहीच लावता येत नाही, सोयाबीन लावता येत नाही, बाकीचे पिकं लावता येत नाही, अशा वेळेस सूर्यफूल कॉन्टिन्जंट पीक म्हणून लावायचं, काहीही फरक पडत नाही त्याला. रबी आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात चांगलं सूर्यफुलाचं उत्पादन येतं, उन्हाळ्यामध्ये त्याहीपेक्षा जास्त येतं. आणि उन्हाळ्यामध्ये इतर कोणते पिकं नसतं, भुईमुग असतो, त्या मानाने सूर्यफुलाला पाणी पण कमी लागतं आणि उत्पादन पण चांगलं येतं. तर ही बर्ड नेट म्हणून आपल्या इथं कृषी विभागाच्या याच्यामध्येही आहे. तुमच्या DBTवर तुम्ही जे योजना टाकतात त्याच्यामध्ये DBTवर पण ही नेट आहे, आणि ही जवळजवळ 30 ते 35 हजाराची जर घेतली तर एका एकराला ती कव्हर करते, आणि ही 5 वर्ष आरामात टिकते. नायलॉनची जर घेतली तर 5 वर्ष आरामात टिकते. तर एका वर्षाला जर धरली ती, तर आपल्याला 4 ते 5 हजाराचा वर त्या पिकावर खर्च येत नाही, आणि ही नेट दुसऱ्याही पिकांवर आपल्याला वापरता येते. ही बर्ड नेट एक त्याच्यावरचा पर्याय आहे की जेणेकरून पक्ष्यांचं नुकसान, फक्त त्याला टाकून द्यायची आहे. जेव्हा फुलं येतात तेव्हा त्याला पिकावर टाकून द्यायची, त्याच्याच वजनावर राहते ती, त्याला वेगळं काही करायची गरज पडत नाही. सूर्यफूल आणि करडी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा मी उद्योजकता म्हटलं, ह्या पिकांकडे उद्योगाच्या दृष्टीने पहा म्हटलं, करडीला 3 पर्याय दिले. करडीमध्येही हनी बी लावता येतं आणि सूर्यफुलामध्येही लावता येतं. मधमाशी पालन केल्यामुळं आज आत्मनिर्भर भारत आणि खूप मोठ्या प्रमाणावर हे मधमाशीचं विस्तार करण्याचं केंद्र शासनाचं धोरण आहे. कारण आज पिकाची उत्पादकता कमी होण्याचं काही कारणं ही पण आहेत, कारण परागसिंचन होत नाही. आणि सूर्यफूल, करडी ह्या पिकांमध्ये हे रंगीत फुलं आहेत, हनीबी खूप चांगल्या पद्धतीने वाढते. हनीबीचे 5 डबे प्रति हेक्टरी सूर्यफुलामध्ये लावायला पाहिजे. आणि हनीबीचं अर्थशास्त्र जर पाहिलं तर या 5 डब्यापासून वर्षाच्या शेवटी आपल्याला 5,000 हनीबीचा खर्च जरी गेला तरी 20,000 रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे. 500 रुपये किलोचं जरी मध धरलं तरी आपल्याला 20,000 मिळतं आहे. आणि इतर उत्पन्न आपल्याला करडी आणि सूर्यफुलापासून मिळतं आहे. आणि हनीबी ठेवल्यामुळं, मधमाशा ठेवल्यामुळं याच्या उत्पन्नात पण वाढ जास्त होते, कारण परागसिंचन सूर्यफुलामध्ये, करडीमध्ये चांगलं होतं. ती महत्त्वाची गरज आहे. आणि सूर्यफुलामध्ये तर अत्यंत गरजेचं आहे. ते जर मधमाशा नाही ठेवल्या तर आपल्याला एक माणूस लावून त्या फुलांवरून हात फिरवावा लागतो, म्हणजे बीजधारणा चांगली होते. ते जर टाळायचं असेल तर साध्या मधमाशाचे डबे ठेवून द्यायचे, काही काम, ते मजुरी आपली कमी होऊन जाते. तर यापासून 20,000 रुपये आपल्याला, याच्यामध्ये तणनाशक वापरता येतो, जो महत्त्वाचा आपल्याला भाग असतो. याच्यामधले रोग खूप महत्त्वाचे नाही आहेत. एक फुलकिडे वगैरे येतात, तर त्याची जर फवारा केला, एका फवाऱ्यामध्ये फुलकिड्याचा बंदोबस्त केला जाऊ शकतो. याचं अर्थशास्त्र खाली जे दिलेलं आहे, हे फक्त मधमाशापासून येणारं 20,000 रुपये वेगळं, आणि हे फक्त सूर्यफुलापासून येणारं आहे. याच्यामध्ये 22,634 रुपये खर्च आलेला आहे. पूर्ण खर्च वर खतापासून, स्प्रेपासून, मजुरीपासून पूर्ण धरलेला आहे, जैविक खतापासून. आणि याचं उत्पन्न फक्त 18 क्विंटल धरलेलं आहे. याचं 20 क्विंटलच्या वर उत्पन्न जातं सूर्यफुलाचं. ॲव्हरेजमध्ये 18 क्विंटल धरलेलं आहे. याची आधारभूत किंमत ही 6,015 रुपये आहे, या वर्षीची केंद्र शासनाने जाहीर केलेली. आणि या आधारभूत किमतीच्या आधारावर जर आपण पाहिलं तर आपल्याला 1,08,000चं उत्पन्न मिळेल. खर्च वजा जाता 85,000चा नफा आपल्या हातात सूर्यफुलामधून मिळणार आहे. सूर्यफुलाला मार्केट भयंकर आहे. यावर्षी जेव्हा सूर्यफूल निघालं, ही आधारभूत किंमत 6,000
15 सांगतो आहे, 8,000 रुपयांनी सूर्यफूल खरेदी केल्या गेलं यावर्षी. जळगाव मार्केटमध्ये पाचोरामध्ये 8,000 रुपयांनी सूर्यफुलाची खरेदी झालेली आहे. ही तर 6,000 आधारभूत किंमत आहे. कारण सूर्यफुलाचं उत्पादन नाही कर्नाटकमध्येही नाही, महाराष्ट्रात नाही, कुठेही सूर्यफुलाचं उत्पादन नाही, ओरिसामध्येही नाही आहे. सगळी आपली आयात होत आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा ह्या तेलबियामध्ये घेणं गरजेचं आहे. नंतर भुईमुग आहे, याच्यावर मी काही आता वेळ कमी असल्यामुळे बोलत नाही. महत्त्वाचा भाग जो आहे जे तेल घाणी उद्योग, जे आपले दोन्ही तिन्ही पिकं आहेत, भुईमुग असेल, सूर्यफूल असेल, करडी असेल, याचा ग्रामीण स्तरावर आपल्या पातळीवर उद्योग निर्मिती हा सगळ्यात चांगला शेती आधारित उद्योगधंदा आहे. जेणेकरून घरची स्त्री ही तेलघाणी चालवून एक आपल्याला जेवढं शेतामधून उत्पन्न येतं त्याच्यापेक्षा डबल नफा ह्या तेलघाणीमधून मिळवून देणार आहे. म्हणजे घरातल्या माणसांना काम पण मिळतं आहे आणि छोटासा उद्योग आहे. आणि मी इथे लाकडी घाणी दाखवण्याचा उद्देश हा आहे की आज लाकडी घाणीचं तेलाची मागणी खूप जास्त प्रमाणात आहे. जे मी सुरुवातीला कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, कॅन्सर हे सगळे जे मुफा सांगितलं, याच्या संबंधाने तेल घाणीचं तेल हे आज खूप मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. आणि प्रत्येक जो सुजान माणूस आहे, ज्याला आरोग्याचं माहिती आहे, तो तेल घाणीचं तेल खातो आहे. कारण याच्या तेल काढण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आज जे आपल्या इथं रिफाईंड तेल येतं, आता साध्या भाषेत तुम्हाला लोक म्हणतात की फिल्टर्ड तेल खायला पाहिजे आणि रिफाईंड खायला नाही पाहिजे. यातला महत्त्वाचा फरक आहे. रिफाईंड तेल हे केमिकल मेथडनी काढलं जातं. सोयाबीनचं तेल ह्या घाण्यांमध्ये निघत नाही, त्याला केमिकल प्रोसेसनी काढावं लागतं. त्याचं हेक्झेन जे वापरलं जातं, त्याचे काही अंश जर राहिले, त्या प्रोसेसमधून जे येतं ते तेल आरोग्याला चांगलं नसतं. म्हणून फिल्टर्ड तेल खायला पाहिजे, हा जो कन्सेप्ट येतो आहे. आणि बाहेर देशामध्ये, दुबई, अरब कंट्रीजमध्ये याची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 150च्या वर तेलघाण्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागून चुकलेल्या आहेत, विदर्भामध्ये आहे. आणि आज हा आपल्याला स्कोप आहे, याचं जास्त लागवड पण नाही आहे. तर हे तेलघाणी दोन प्रकारामध्ये येते. एक लाकडी उजव्या बाजूला दिसत असेल, तुमच्या उजव्या बाजूला आहे, आणि डाव्या बाजूला स्टेनलेस स्टीलची येते. दोन्हीचं प्रिन्सिपल सेम आहे. घरगुती घरात 10x10, 10x15च्या रूममध्ये ही तेलघाणी चालू होते. जर थोडा मोठा उद्योग गाव पातळीवर करायचा असेल आणि आपल्याला त्याला उद्योगामध्ये जर न्यायचं असेल, तर जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की पूर्वी जवसाची घाणी राहत होत्या गावांमध्ये ना, घाणीचंच तेल वापरलं जात होतं. तीच ही घाणी आहे, दुसरं काहीच नाही आहे. आणि आज लाकडी घाणी आणि ही घाणी आणि पुढच्या 10 वर्षानंतर हे दोनच दिसतील. रिफाईंड तेल पूर्ण बाहेर गेलेलं असेल. आज जी अवेअरनेस हेल्थ कॉन्शियस लोकांची आहे ती सगळ्यांकडे जाणार आहे. आजचं कॅन्सरचं प्रमाण, आजचं हार्ट अटॅकचं प्रमाण, हे सगळं जर कमी करायचं असेल तर हेच येणार आहे आणि सगळे लोक वापरणार. ही आज सुरुवात आहे आणि ही संधी आहे ह्या पिकांमध्ये लागवड करणाऱ्यांसाठी हा उद्योग करण्याची. हाही जर मोठी घाणी टाकतो म्हटलं, यालाही 20x20चं शेड लागतं, याच्यापेक्षा मोठं लागत नाही. हेही घरगुती याच्यावरच चालतं. 3 फेजचा जर लाईन असेल तरी चालतं, सिंगल फेजची असेल तरी चालतं. गावामध्ये सिंगल फेजची लाईन असेल तरी ही तेलघाणी लागतं. सिंपल हे उजव्या बाजूला मी दाखवलेलं आहे, ही तेलघाणी आहे. वर आपण माल टाकतो, खालून तेल निघतं आणि हे तेल या मशीनमधून फिल्टर होतं. 5 ते 6 फिल्टर टाकले असतात, कापडी फिल्टर आहे. याच्यात कोणतंही केमिकल वापरलं जात नाही. बिना केमिकलचं फिल्ट्रेशन आणि ऑइल, आणि हे शुद्ध ऑइल हे शरीराला सगळ्यात चांगलं तेल आहे. आणि हा पुढच्या 10 वर्षानंतर हेच तेल दिसणार आहे. तर ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आणि जर आपण त्याही पुढे कमर्शियल याच्यावर जर गेलो तर पाऊच जर बनवला, आज धाराचा, जेमिनीचा किंवा आपला अमृतधाराचा जर पाऊच दिसतो, हा पाऊच जर घ्यायचा असेल तर ही एक 3.5 ते 4 लाखाची ही राईट साईडला मशीन दिलेली आहे. पाऊच पॅकिंग मशीन आहे. वर तेल भरून दिलेलं असते, पॅकेटचा रोल टाकलेला असतो, तेल पण भरलं जातं, तिथंच सील होतं. जास्तीत जास्त 4 लाखाची. याचं टोटल कॉस्टिंग जर काढलं आपण तर याचं 10,40,000 रुपये कॉस्टिंग आहे. शेडसहित त्याच्यात कॉस्टिंग धरलेलं आहे. 10.5 लाखामध्ये आपला उद्योग तेलघाणीचा चालू होत आहे. म्हणजे शेतातलं उत्पन्न आपल्या घरचंच आहे. आपल्याच घरच्या करडी, सूर्यफूल, भुईमुगावर आपण प्रक्रिया करू शकतो, तिळावर पण करू शकतो. आणि ह्या घाणीमध्ये 10.5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक चांगला उद्योग आपण गावामध्ये उभा करू शकतो. कुठेही नोकरी करायला शेतकऱ्याच्या पोराला जायची गरज पडणार नाही. ह्या दृष्टीने ह्या 3 पिकाचा विचार करणं गरजेचं आहे. मला वाटते वेळ संपलेला आहे. खाली हे अर्थशास्त्र, ह्या तेलघाणीचं अर्थशास्त्र, फक्त एक शेवटची स्लाईड बघा. याच्यामध्ये याचं करडीचं साधं अर्थशास्त्र इथं दिलेलं आहे. प्रति दिवस
20 ते 25 किलो करडी, भुईमुग किंवा सूर्यफूल हे क्रश करू शकतं. फक्त सूर्यफुलाला एक गमिंग वॅक्सिंगचं वेगळी रिफायनरी लावावं लागतं. पण जर भुईमुगाचं तेल काढायचं असेल, करडीचं तेल काढायचं असेल, डायरेक्ट ते वापरासाठी वापरलं जाऊ शकतं, खाण्यासाठी. याच्यात 20 किलो करडी एका लॉटमध्ये निघतं. एक लॉट काढायला 1 ते सव्वा तासाचा पिरियड लागतो. 1 ते सव्वा तास दिवसभर. समजा आपण 8 ते 10 तासाची घाणी चालवून राहिलेलो आहे. 20 ते 25 किलो त्याच्यामध्ये करडी बसेल. आपण 20 किलो धरलेली आहे. 55 रुपये करडीचा रेट धरलेला आहे आधारभूत किमतीप्रमाणे. तर 1100 रुपयाची करडी लागणार आहे. 8 घाण्या दिवसभरात निघणार आहे. 8 ते 10 तासामध्ये 500 रुपये एका मजुराचा खर्च, इलेक्ट्रिसिटीचा खर्च 200 रुपये. आणि बॉटलमध्ये जर पॅकिंग केलं तर पॅकिंग मशीनही 3.5 लाखाची घ्यायची गरज नाही. बॉटल पॅकिंग हार्डली तुम्हाला 4 ते 5 हजारात पॅकिंग मशीन मिळतं. बॉटल 10 रुपयाची मिळेल. ती आपली धाराची, आपली बिस्लरीच्या बॉटल येतात तशा बॉटल तयार करून मिळतात. 10 रुपयाची एक बॉटल पडते. तर बॉटल जर धरला तर आपलं जेवढं तेल दिवसातून निघून आलं, 40 बॉटल जरी निघाल्या, 500 रुपये त्याचा खर्च धरलेला आहे. शेड जर आपण उधारीत किंवा भाड्याने जर घेतलं तर तेही 6,000 रुपये प्रति महिना धरला तर हा खर्च येतो रोजचा 10,200 रुपये. आणि उजव्या बाजूला उत्पन्न किती मिळेल त्या करडीपासून? 24% तेलाचा उतारा, 38 लिटर मिळेल. 260 रुपयाचा रेट धरलेला आहे. 300 रुपयाचा लाकडी घाण्याचा रेट आहे. 260 रुपयेच धरलेला आहे, 40 रुपये कमी धरलेला आहे. 9,984चं तेल येईल. करडीची ढेप 18 रुपये किलोनी जाईल. त्याचे 2,160 येतील. एकूण मिळकत आपल्याला 12,000 रुपये 144 रुपये मिळेल. आणि 10,000 रुपये खर्च, रोजचा 1,944 रुपये रोजचा नफा ह्या साध्या लाकडी घाणी 10 बाय 10च्या लाकडी घाणीतला आहे. जवळजवळ 2,000 रुपये रोज. म्हणजे 30 दिवस जर काम केलं तर 60,000 रुपये ह्या लाकडी घाणीतून येणार आहे. आणि आपला माल इथे मी 55 रुपये प्रति किलो धरलेला आहे. तो जर माल आपल्या शेतातला असेल तर तो आपल्याला त्याहीपेक्षा स्वस्तात पडतो. ह्या दृष्टीने आपल्याच इथची लागवड, आपल्याच इथची तेलघाणी, आपल्याच इथं ब्रँड, आणि ह्या पद्धतीनं तेल लागवडीमध्ये जर आपण गेलो तर खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर शेतकरी, शेती उद्योग, आत्मनिर्भर गाव आणि आत्मनिर्भर देश ह्या आपण गोष्टीकडे आपण जाऊ शकू. आणि जेणेकरून कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जे गावात होतं, जे आपल्या गावात होतं तेवढंच आपल्या कामाचं होतं, लांबचं नंतरचा भाग होता. त्याच्यामुळं याच्या पुढचा काळ हा आत्मनिर्भर किंवा आपल्या गावामध्ये ज्या गोष्टी होतात तेच महत्त्वाच्या राहणार आहे. आणि आपल्या रोजच्या जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात. आपल्याला माहिती आहे गावामध्ये तूर पण येतं आणि गावातले लोक सुखी होते कारण त्यांना टेन्शन नव्हतं, फक्त तेलाचाच प्रश्न होता. ज्वारी पण त्यांच्याकडे होती, गहू पण होतं, तूर पण होती, चना डाळ पण होती, फक्त तेल नव्हतं. आणि हे जर झालं तर गावातल्या लोकांना कोरोनासारखे किती संकट आले तर बाहेर निघायचं काम पडणार नाही. शहरातल्यांचेच हाल बेकार आहे. ह्या दृष्टीने आपण विचार करायचा पाहिजे. आणि मला वाटते वेळ कमी असल्यामुळे बाकीच्या याच्याकडे जात नाही. या बाबतीत जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, जेणेकरून. माझा मोबाईल नंबर 9921 00 4345 00 4345 99 21 00 43 45. आणि ही जी शेवटची स्लाईड आहे याच्यावर ज्यांना कोणाला तेलघाणी टाकायची असेल, योजना पण काय चालू आहे सध्याची सांगून देतो, म्हणजे कोणाला कोणत्याच गोष्टीचा डाऊट राहायला नको. ज्यांचे गावं पोकरा योजनेमध्ये आहेत, नानासाहेब देशमुख संजीवनी कृषी प्रकल्प, त्या गावाला ह्या घाण्यांसाठी 60% सबसिडी आहे, आताही चालू आहे. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये, जे पोखरामध्ये नाही आहे, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जर गेले तर 35% सबसिडी चालू आहे. PMEGP मध्ये जर गेले तर 50% सबसिडी चालू आहे तेलघाणीला. ही इथे 35 जी ही दुसरी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची आहे आणि आत्ता दुसरी जी चालू झालेली आहे त्याला 50% आहे. तर ह्या योजनेचा फायदा घ्यावा. आणि मला वाटते की आपल्या लेव्हलला आपण आपला उद्योग तयार करून गावातून बाहेर न जाता आपल्या मालाला आपल्याच गावामध्ये प्रोसेसिंग करून आपली उन्नती करावी आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवावी. धन्यवाद. नाव संतोष गहूकर, प्रमुख तेलबिया संशोधन केंद्र, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. गहूकर.
या व्यतिरिक्त मी एक म्हणजे आता सगळे लोक इथे बसलेले आहेत तर जाहीर करायला काही हरकत नाही. भारत सरकारचं शेतकरी व कृषी कल्याण मंत्रालयातर्फे महाराष्ट्राचं ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर अकोल्यामध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी प्रत्येक राज्याला एक एकच दिलेला आहे. या इन्क्युबेशन सेंटरमध्ये फक्त तेल नाही, नाविन्यपूर्ण ड्रोनपासून तर सेन्सर बेसपर्यंत कोणत्याही फूड प्रोसेसिंगपासून तर कोणत्याही साध्या सीड प्रोसेसिंगपर्यंत कोणताही उद्योग जर नाविन्यपूर्ण कन्सेप्ट टेक्नॉलॉजी किंवा प्रॉडक्ट घेऊन जर येत असाल तर त्याच्यासाठी अर्थसहाय्य पण आहे आणि पूर्ण 2 महिन्याचं ट्रेनिंग असतं आणि इन्क्युबेशनचा पार्टनर झाल्यानंतर पूर्ण GST रजिस्ट्रेशन, कंपनी रजिस्ट्रेशनपासून तर मार्केटिंगपर्यंत पूर्ण टेक्निकल सपोर्ट आपल्या इन्क्युबेशनमधून दिलं जातं. तेही माझ्याचकडे आहे. मी त्याचा CEO आहे. त्याच्यामुळं विदर्भात तरी कमीत कमी ह्या लोकांनी आपल्या इथून फायदा घ्यावा. दुर्दैवाचा भाग आहे की विदर्भाच्या जागेत बोलतो आहे. माझ्याकडे इन्क्युबेशनमध्ये येणारे अर्ज मुंबई, पुणे, कोल्हापूरचे जास्त आहेत. एक्स्ट्रॅक्शनमध्ये नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी इनोव्हेटिव्ह का तिथे, कारण ह्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये रेग्युलर बिझनेसचा सपोर्ट आहे. तिथे इन्क्युबेशन सेंटरमध्ये इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट जर घेऊन येत असेल, आता जसं मी पाकळ्यांचं हे टी म्हटलं आहे, करडीच्या पाकळ्याची टी आज फक्त दिल्लीतली एक कंपनीचे काम करताय, एक्सपोर्ट करताय. टी इथे बनवतं आणि एक्सपोर्ट तिथं होत आहे. काही आपल्या कॉन्टिनेंटल हॉटेल्समध्ये तो आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये सॅफ्लॉवरचा टी आहे, जनरलमध्ये नाही आहे. कारण त्याची व्हॅल्यू ती आहे, कारण त्या ब्लडचं क्लॉटिंगच थांबवतं, गाठी होणं थांबवतं, ब्लड सर्क्युलेशन थांबवतं आणि ऑक्सिजन मिक्सिंग लेवल वाढवतं. त्याचं महत्त्व त्या लोकांनी कळलं आहे, म्हणून ते 5 स्टार 3 स्टारमध्ये सापडतं. तो टी बाहेर देशामध्ये सापडतो. पाकळ्या आपल्या इथून जायला लागल्या. तर तसा जर काही इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घेऊन आपण ॲग्रो प्रोसेसमध्ये जर ॲग्रिकल्चर बेस्ड याच्यामध्ये जर आलो तर त्याला तिथे इन्क्युबेशनमध्ये सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहे. एक आयडिया टू प्रोडक्ट टू कमर्शियलायझेशन. आयडिया असेल, तुमच्याजवळ काहीच नसेल एखाद्या याच्याजवळ, आयडियाचं जर पहिलं प्रॉडक्ट तयार करून त्याला कमर्शियलायझेशन करायचं आहे. एखादा कोणी मशिनरी घेऊन आलेला आहे, मला ही मशीन बनवायची आणि ही शेतकऱ्याला कामाची पडते, सध्याचे एक्झिस्टिंग प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करताय. आता त्याला पहिलं मॉडेल बनवावं लागेल आणि मार्केटमध्ये दाखवावं लागेल आम्हाला की ते प्रॉडक्ट चालणार आहे की नाही. आम्ही पाहू ते स्केलेबल आहे की नाही, प्रॉडक्ट युटिलिटी आहे की नाही, फार्मर डिमांड जनरेट होईल की नाही. ही आयडिया टू पहिलं मॉडेल डेव्हलप करायला मॅक्सिमम 5 लाखाचा सपोर्ट आम्ही देतो प्रोटोटाईप डेव्हलपमेंटसाठी. आणि हा ग्रँट इन एड आहे, कोणतीही सबसिडी नाही, बँक लिंक नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण शेतकरी कोणीही बँकेत गेलं की पहिले त्याला त्रासून बाहेर येतं. याला कोणत्याही बँकेचा सपोर्ट नाही, ग्रँट इन एड आहे. तुम्ही 15% तुम्हाला जो स्वतःजवळून टाकायचा आहे तो स्वतःचाही पैसा टाकू शकतो. म्हणजे हे 85% सपोर्ट आहे तो प्रोटोटाईप डेव्हलपमेंटला. प्रोटोटाईप टू किंवा कोणाजवळ मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट असेल किंवा एखादा प्रॉडक्ट तयार असेल तर त्याचं कमर्शियल युनिट जर टाकायचं असेल तर अप टू 25 लाखापर्यंत ग्रँट इन एड आहे. त्याच्यासाठी प्रोसेस तीच आहे. 3 प्रेझेंटेशन होतील. त्याच्यामध्ये पहिले आयडिया पाहिले जाईल, स्केलिंग अप किती होईल, त्याचं युटिलिटी किती आहे, फिजिबल आहे की नाही, मार्केट सर्वे केला जाईल. आणि याच्यामध्ये बाकीही ऑप्शन आहे, इन्व्हेस्टर मीट वगैरे आम्ही सगळी घेतो. आणि इव्हर त्या कॅन्डिडेटची जर कॅपॅसिटी नसेल तर इन्व्हेस्टर मीट किंवा तो प्रॉडक्ट डायरेक्टली सेल आउट पण तो करू शकतो. तोही ऑप्शन ओपन असतो की नॉट नेसेसरी की त्यांनी कमर्शियल व्हेंचरमध्ये जायलाच पाहिजे. तर ही एक योजना आहे. डिटेलमध्ये पाहायचं असेल तर उत्कर्ष PDQV वेबसाईट आहे, सध्या बंद आहे पण चालू होईल 4-5 दिवसामध्ये. ती वेबसाईट आहे किंवा हाच माझा नंबर आहे, केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि थ्रूआउट द इयर ॲप्लिकेशन कॉल चालू असतात आणि वर्षातून 2 ते 3 बॅचेस काढल्या जातात. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की पहिल्या बॅचला 1 कोटी रुपये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. पण विदर्भातून प्रपोजल खूप कमी आहेत. काही प्रश्न असेल तर विचारा. 18 वर्षाच्या वर वय नाही, क्वालिफिकेशन नाही, आम्हाला 4थी पासही चालतं, फक्त इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट घेऊन आला पाहिजे. कोई लिमिट नहीं है, 30, 35, 40 कन्सेप्ट अच्छा होना चाहिए. ट्रेनिंग पिरियड 2 महिन्याचा असतो. रेसिडेन्शियल ट्रेनिंग असतं. कोरोना पिरियडमध्ये ऑनलाईन घेतलं. 1 महिन्याचा तिथं रेसिडेन्शियल ट्रेनिंग पिरियड होतो. तर पहिले मोटिवेशनलपासून कंपनी रजिस्ट्रेशन, GST, अकाउंटिंग, मशिनरी परचेस, मार्केट, डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म सगळं इव्हन पेटेंटिंगपर्यंत सपोर्ट असतो. इव्हन काही. आणि या सेंटरला अटॅच, हे महाराष्ट्रासाठीचं सेंटर आहे, या सेंटरला अटॅच 28 अदर सेंटर आहेत. IIT खरगपूर त्याच्यातला आहे, मॅनेज दुसरं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग जयपूर तिसरं आहे, IIT BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे. अशा
एक 28 इन्स्टिट्यूट लिंकअपमध्ये आहे आणि सगळ्यांचं कोलॅबरेशन आहे. समजा एखादा मशिनरी तयार करत असेल आणि त्याला बेरिंगमध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल आणि त्याला जर वाटलं की मला IITचा सपोर्ट घ्यायचा आहे, आपल्या सेंटरवरून सपोर्ट त्याला ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून मिळतो. कारण तो एकटा गेला तर त्याला IITमध्ये कोणी उभंही करत नाही. पण इन्क्युबेशनचा जेव्हा रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतो तर त्याला आमच्या लेवलवरून पहिले आम्ही कॉन्टॅक्ट करतो, डेट अपॉइंटमेंट होतं, VC वरून त्याचे जेही प्रश्न असतील सगळे टेक्निकल सोडवले जातात. आता कर्डीचा सीझन गेला, कर्डीची स्कीम लॉन्च झाली होती, युनिव्हर्सिटीमध्ये पण होती, युनिव्हर्सिटीमध्येच होती, फक्त प्रायव्हेट प्लेयर्स नव्हते त्याच्यामध्ये, कोणी सेलिंग केलेलं नाही. यावेळेस 15,000 हेक्टरवर रेकॉर्ड ब्रेक सेलिंग झालं, म्हणजे एरिया एक्सपान्शन आहे कर्डीचं. अकोला आणि ह्या योजनेमध्ये महाज्योतीच्या, ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सेक्शन 8 कंपनी आहे, या योजनेमध्ये डोअर स्टेप सीड दिलं गेलं, दारात त्यांच्या कोऑर्डिनेटर्स आहेत प्रत्येक जिल्ह्याला नेमलेले, त्यांनी ते सीड डिस्ट्रीब्युशनही केलं. 2200 रुपये सबसिडी DBTच्या मार्फत त्यांच्या याच्यात जमा होत आहे, सीड फ्री दिल्या गेलं आणि बायबॅक ॲग्रीमेंट आहे. ते पूर्ण कर्डी जेवढी येईल पूर्ण परचेस MSP प्रमाणे मिनिमम सपोर्ट प्राईसने परचेस होणार आहे. नागपूर जिल्ह्यात कर्डीचा एरिया नाही, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा. कारण सीड शॉर्टेज इतकं गेलं की कर्नाटक आणि अदर स्टेटमधून जे सीड मी मागवून दिलं तेही कमी पडलं, त्याच्यामुळे फक्त 6 जिल्ह्यामध्ये एक्सपान्शन झालं. कर्डी, चंद्रपूर, वर्धेचा काही समुद्रपूर, हिंगणघाट, बुलढाणा, वाशिम आणि अकोल्याचा काही भाग. बाकीचे जिल्हे होते पण सीडचा सप्लाय तेवढा होऊ शकला नाही, त्याच्यामध्ये थांबावं लागलं. जवळजवळ 700-800 क्विंटल सीड डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, जेव्हा की 1000 एकरही लागत. सीडसाठी महाज्योतीचं ऑनलाईन पोर्टल चालू होतं, ऑनलाईन पोर्टल पेपरमध्ये आलेलं होतं. तर महाज्योती नेहमीसाठी लिहून ठेवा, मी जी स्कीम आता जाहीर नाही करणार, पण कोणती आली तर तुम्ही महाज्योती ॲक्च्युली दिसताना महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दिसेल ते म्हणून सोडून देऊ नका, त्याच्या जाहिरातीमध्ये जा. ॲक्च्युली ही MPSC, UPSC कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये किंवा फेलोशिप किंवा OBC, VJ, NT, SBC ह्या कॅटेगरीच्या लोकांच्या मुलांना अपग्रेड करायसाठीची ही एक गव्हर्नमेंटची सेक्शन 8 कंपनी आहे, फर्स्ट टाइम. आणि हे जर सक्सेसफुल होतच आहे झाला तर इंडियामधला पहिला पायलट आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट म्हणून शेतकऱ्याच्या कामातला हा पहिला प्रोजेक्ट गव्हर्नमेंटच्या सेक्शन 8 कंपनीचा असेल. एक्सक्यूज मी सर. सर, incubation cell is only for the seed, oil seeds or for other? ड्रोन बेस्ड टेक्नॉलॉजी पासून सेन्सर बेस्ड ऑटोमेशन, फूड प्रोसेसिंग, हाँ. प्रायमरी प्रोसेसिंग, सेकंडरी प्रोसेसिंग, वेअर हाऊसिंग, सोलर बेस्ड एनी इक्विपमेंट ऑटोमायझेशन. And sir, when is the next batch? काही नाही, बॅच आली की आम्ही स्क्रीन करणं चालू करून देतो आणि चालू करतो. पहिली बॅच निघाली, सेकंड स्टेजला गेली की दुसरी बॅच चालू करतो, असं काही लिमिट. Sir, application is online. ऑनलाईन गुगल फॉर्म, उत्कर्ष PDKV वेबसाईट आहे, उत्कर्ष PDKV. आणि माझा नंबर आहे. फार फार धन्यवाद सर, अतिशय महत्त्वाची आणि मूल्यवान माहिती आम्हाला सर्वांना दिली. आणि सरांचा नंबर सगळ्यांकडेच आहे, सगळ्यांमध्ये काही प्रश्न निर्माण होणंच आहे, पण आपल्याला दुसरं सेशन पण चालू करायचं आहे. सरांचा नंबर आहे, यापुढील काही माहिती पाहिजे असेल तर सरांना तुम्ही, सर मोबाईल नंबर एकदा प्लीज रिपीट करा. 9921 00 4345 99 21 00 43 45. सगळ्यांना नंबर भेटलेला आहे, तर सरांना तुम्ही फ्युचरमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. सरांना ॲग्रिव्हिजनतर्फे एक सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत सर, त्याचा स्वीकार करावा.